चला आपल्या योगी कथामृत कार्यक्रम सुरू झालेला आहे. कालपासून अमृता जोशी मॅडम घेत आहेत, डॉक्टर अमृता जोशी. आणि तुम्हाला त्यांचं ध्यान कालचं खूप आवडलं. तर माझ्या लॅपटॉपला थोडा प्रॉब्लेम आला होता. चार्जिंग नव्हतं, पण ते शॉर्ट झालं होतं. अजून यायचंय, मी दुसऱ्या ह्याच्यावरनं सुरू केलंय. तर ध्यान रेकॉर्डिंग कालचं होऊ शकलं नाही. बघते आता लॅपटॉप आल्यावर कुठं गेलंय, सापडतंय का, नाही तर मग ते गेलंच. आणि ध्यानाचं रेकॉर्डिंग मॅडमने मला पाठवलंय. तर मी आता ते वेबसाईटवर टाकणार आहे, आपल्या मॅडमचा कोर्स ध्यानाचा. आता जे घेतील मॅडम ध्यान, तर ते एक आपण वेबसाईटवर जसा हिंदी कोर्स केला तसा अमृता मॅडमचा एक कोर्स करू. म्हणजे तुम्हाला ते ध्यान त्यांचे अवेलेबल होतील. आपल्याला जे रेझोनेट होतात ते ध्यान करायचे. त्यामुळे वेगळे वेगळे ध्यान वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला कुठं छान ध्यान लागतंय, आपण कुठल्या ध्यान पद्धतीला रेझोनेट होतोय. आणि जे आवडतं तेच करायचं आहे, असं काही नाही मी सांगितलं म्हणजे ते करायचं. तुमचं तुम्ही दुसरंही करू शकता, वेबसाईटवरचं करू शकता. आपल्या सुदर्शन पिरामिड पॅराडाईज वर एक 10-12 ध्यान प्रकार आहेत, त्यातलं करू शकता. ध्यान करण्याची गरज खूप वाढलेली आहे. आता बदलापूरची न्यूज ऐकलीच असेल. तर किती पेटून निघालंय सगळं. तर आता इव्हेंट सुरू व्हायला आलेली आहे, सुरू झालेली आहे. आणि 1 सप्टेंबर ते मी चुकून 19 ऑक्टोबर म्हटले, ते नोव्हेंबर हा पिरियड खूप बॅड पॅच आहे. त्यामुळे आपण आजूबाजूच्या न्यूज ऐकल्या तरीही ढासळून न जाणं हे गरजेचं आहे. म्हणूनच ध्यानाची खूप गरज वाढलेली आहे. तर आपण ध्यान रंगमंच पण सुरू करतोय 1 सप्टेंबर पासून. आणि मॅडम आता जे ध्यान वेबसाईटवर टाकतील तेही करा तुम्ही. चला मॅडम, करू शकता तुम्ही सुरू. थँक्यू. आत्मवंदन सर्व मास्टर्स ना. तर आपण योगी कथामृत वाचतोय, समजून घेतोय. तर काल आपण तिसरा चॅप्टर बघितला आज आणि चौथ्याची सुरुवात बघितली. तर चौथा जो चॅप्टर होता तो परमहंसांनी त्याचं नाव दिलं की माझ्या हिमालयाच्या पलायनात विघ्न, असं नाव होतं. तर सुरुवात आपण थोडीफार केली आहे त्याच्यातनी. तर ते त्यांच्या दोन मित्रांसोबत, म्हणजे एक त्याच्यातला एक त्यांचा चुलत भाऊच आहे आणि एक मित्र, असे आणि परमहंस असे तिघ जण हिमालयात जाण्यासाठी निघालेत. आणि त्यांनी बाकीचं जे काही तयारी केली होती ते सगळं काल आपण बघितलंच. तर पुढं त्यांनी जेव्हा ते तिकीट घेऊन बसले ट्रेनमध्ये, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मी पुढचं जे भाकीत, म्हणजे त्यांनी म्हटलं जणू, आणि मग आता पुढे आपल्या कशा तऱ्हेच्या अपेक्षा सफल होणार त्याचे मी भाकीत करू लागलो. म्हणजे परमहंस योगानंद त्याचं भाकीत करायला लागले की पुढचं कसं असणार आहे आपलं हिमालयातलं जे काही आपण चाललोय त्यासाठीच. तर ते पुढे सांगतात की हे पहा, कल्पना करा, मी सांगू लागलो, आता आपल्याला गुरुजी दीक्षा देणार आणि मग आपल्याला समाधी लावता येणार. आपल्या हाडामासात जणू चुंबकीय शक्ती जागृत होणार आणि मग हिमालयातील हिंस्र वन्य पशु आपल्या जवळ अगदी शेळीसारखे येणार. एवढा वाघ, तो पण गरीब मांजरीसारखा आपल्याजवळ येऊन आपण त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा म्हणून वाट पाहत बसणार. आमचा भावी जीवनक्रम शब्दशः व अलंकारिक पद्धतीने चित्रित करणारे, रंगविणारे माझे हे भाषण ऐकून अमरच्या अंगी जणू नवचैतन्य संचारले. त्याच्या मुद्रेवर स्मित खेळू लागले. पण जतिनदाने आपली नजर वळवून तो खिडकीतून बाहेर दिसणारा व सरकन दृष्टीसमोरून जाणारा भूप्रदेश निरखून पाहू लागला. आता आपल्या जवळच्या पैशाचे आपण 3 सारखे भाग करू. बराच वेळ स्तब्ध राहिलेल्या जतीनदाने आपली सूचना पुढे मांडली. हे पहा, बर्दवानला तिकिटे आपण वेगळी वेगळी काढू, म्हणजे स्टेशनवर आपण एकत्र मिळून पळून जात आहोत असे कोणाला वाटणार नाही. मनात काही संशय न घेता आम्ही कबूल झालो. बर्दवानला आमची गाडी आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. जतीनदा तिकीट ऑफिसकडे गेला. अमर व मी प्लॅटफॉर्मवरच बसून राहिलो. आम्ही जतीनदाची 15 मिनिटं वाट पाहिली. तो जेव्हा येईना तेव्हा जरा इकडे तिकडे चौकशी केली, पण त्याचा पत्ता लागेना. सगळीकडे शोध केला. भीती वाटून आम्ही त्याला मोठ्या आवाजाने हाक मारू लागलो, पण त्याचा पत्ता नाही. त्या लहान स्टेशनच्या आजूबाजूच्या अंधारात तो नाहीसा झाला. मी अगदी घाबरून गेलो. मला धक्काच बसला. माझे अवयव गारटलेच. परमेश्वराला अशी दुर्घटना पसंत पडावी ना. त्याच्या दर्शनाकरिता मी एवढा आटापिटा करून सगळी योजना काळजीपूर्वक आखली आणि अशा या अद्भुत प्रसंगी परमेश्वराने आम्हाला दगा द्यावा. अमर, चला आपण घरी परतूया. मी एखाद्या लहान मुलासारखा रडू लागलो. जतीनदाचे असे हे एकाकी नाहीसे होणे हा अपशकुन होय. आपली ही सफर अयशस्वीच होणार. हीच का तुझी परमेश्वरावरची निष्ठा? एका सोबत्याने दगा दिला, या कसोटीला उतरण्याची तुझी तयारी नाही का? ही जणू परमेश्वराची कसोटी आहे असे जेव्हा अमरने सूचित केले, तेव्हा जरा थोडासा माझ्या जीवात जीव आला.
दुकानात जाऊन थोडी बदवांची प्रसिद्ध मिठाई, सीताभोग आणि मोतीचूर घेतली व ताजेतवाने झालो. थोड्याच तासात आम्ही हरिद्वारच्या गाडीत बरेली मार्गे बसलो. दुसऱ्या दिवशी मोगल सराईला आम्ही गाडी बदलली. प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत असता आम्ही एका महत्वाच्या गोष्टीची चर्चा केली. अमर, मला वाटते आता रेल्वेचे अधिकारी आपली कसून तपासणी करणार. आमच्या दादांची तुला कल्पना नाही, फार बारीक कसून शोध केल्याखेरीज ते राहणार नाहीत. काहीही हो, मी बनावट हकीकत सांगणार नाही. मुकुंदा, गप्प बसायला काय घेशील? मी बोलत असताना हसू नकोस की दात विचकू नकोस. आणि याच क्षणी एका युरोपियन स्टेशन अधिकाऱ्याने मला गाठले. त्याने माझ्याकडे पाहून तारेचा कागद हातात धरला. त्यात काय मजकूर असावा हे मी ताबडतोब ताडले. काय? घरातून रागावून बाहेर पळून जातो आहेस की काय तू? नाही. त्याने प्रश्न विचारताना असे काही शब्द वापरले की मला त्याच्या प्रश्नाचे ठाम उत्तर देता आले. मी पळून गेलो ते काही रागावून वगैरे गेलो नाही, पण ईश्वर दर्शन न झाल्याने मनाला जी उद्विग्नता आली ते खरे कारण होते हे मी जाणून होतो. नंतर तो अधिकारी अमरकडे वळला आणि मग त्या दोघांचे वागद्वंद्व झाले. त्यामुळे मी मनाशी ठरविलेली गंभीर रागलोभांचा त्याग करून अचरावयाची उदासीनता मला सोडावी लागली. त्या अधिकाऱ्याने मग पूर्ण हुकमी आवाजाने दरडावून विचारले, तिसरा मुलगा कुठे आहे? खरे बोल, कुठे आहे तो? साहेब, तुम्ही चष्मा घातलेला आहात हे मला दिसत आहे. आम्ही फक्त दोघेच आहोत हे तुम्हाला दिसते ना? आणि मग अमरने उद्धटपणे किंचित हास्य केले. मी काही जादूगार नाही. तिसरा मुलगा मला काही किमया करून निर्माण करता येणार नाही. या त्याच्या उद्धटपणामुळे अधिकाऱ्याला राग आल्यासारखा दिसला. त्याने हल्ल्याची दिशा बदलली. तुझे नाव काय? मला थॉमस नावाने लोक हाक मारतात. माझी आई इंग्लिश असून बाप ख्रिस्ती झालेला हिंदी आहे. तुझ्या या सोबत्याचे नाव काय? मी त्याला थॉम्सन थॉम्सन नावाने हाक मारतो. आता मला हसू आवरेना. मनातल्या मनात मला जी गंमत वाटली होती तिला आता पारावार उरला नाही. मी सरळ निमूटपणे गाडीची वाट धरली. गाडी नेमकी निघायलाच लागली होती. शिट्टी वाजली होती. अमरही अधिकाऱ्याच्या पाठोपाठ निघाला. अधिकाऱ्याला आमचे बोलणे खरे वाटले असावे, कारण त्याने आम्हाला युरोपियनच्या खास डब्यात नेऊन बसवले. दोन निम इंग्लिश मुलांनी गाडीत नेटिवांच्या बरोबर बसून प्रवास करावा हा विचार त्या युरोपियन अधिकाऱ्याला दुःखद वाटत असावा असे दिसले. नंतर तो विनयपूर्वक तेथून दुसरीकडे निघाला. मी माझ्या जागेवर बसलो आणि मनापासून गदा गदा हसलो. एका अनुभवी कसलेल्या युरोपियन अधिकाऱ्यावर बेमालूम मात केल्याने माझ्या मित्राच्या मुद्रेवर संतोष झाल्याचे अगदी स्पष्ट दिसून येत होते. प्लॅटफॉर्मवर आम्ही उभे होतो तेवढ्यात त्या अधिकाऱ्याच्या हातातली तार मी युक्तियुक्तीने वाचून घेतली होती. ती तार माझा भाऊ अनंता याची होती. मजकूर असा होता, 3 बंगाली मुले साहेबी पोशाख घालून घराबाहेर पळून गेली आहेत. मोगल सराईवरून हरिद्वारच्या मार्गे जात असावी. कृपा करून मी येईपर्यंत त्यांना रोखून धरा. भरपूर बक्षीस मिळेल. अमर, तुला मी सांगितले होते ना की खोलीत रेल्वेची टाइम टेबल खुना करून ठेवू नकोस म्हणून, आणि मी त्याच्याकडे रागाने पाहिले. दादाला असले टाइम टेबल सापडले असले पाहिजे. माझ्या मित्राने शर्मेने झालेली चूक कबूल केली. आम्ही थोडा वेळ बरेलीला थांबलो. तेथे द्वारका प्रसाद, द्वारका प्रसाद म्हणजे दुसऱ्या चॅप्टर मध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांचा जो शेजारी आहे त्या शेजाऱ्याच्या मुलग्याचं नाव द्वारका प्रसाद होतं. आणि परमहंसांनी त्यांना सुद्धा विचारलं होतं तेव्हा की माझं असं असं मत, म्हणजे मला हिमालयाला जायचं आहे तर तू येशील का म्हणून त्या द्वारका प्रसादला विचारलं होतं, पण त्यानं तेव्हा नकार दिला होता. तर त्या द्वारका प्रसादचा आता इथे पुन्हा उल्लेख झालाय. तर परमहंस सांगतात की माझ्या मित्राने शर्मेने झालेली चूक कबूल केली. आम्ही थोडा वेळ बरेलीला थांबलो. तेथे द्वारका प्रसाद आमच्याकरिता थांबलेलेच होते. बघा म्हणजे त्याचे जे म्हणजे परमहंसांचे जे भाऊ आहेत अनंत, त्यांचं म्हणजे त्यांनी आधीच वर्णन केलंय की एखाद्या जासूसाप्रमाणे कसून चौकशी करणं किंवा शोध लावणं, तर त्याच्यात ते खूप सराईत होते. तर तो द्वारका प्रसाद जो आहे त्यांच्या शेजाऱ्यांचा मुलगा जो होता, जे ते आधी जिथे राहत होते ते, तर त्यांच्या भावानी त्या द्वारका प्रसादाला पण कॉन्टॅक्ट केला. तर ही दोघं म्हणजे परमहंस आणि त्यांचा मित्र अमर हा द्वारका म्हणजे तिथे बरेलीला जिथे थांबले होते तिथे त्यांना तो द्वारका प्रसाद त्यांच्यासाठीच थांबलेला दिसला. तर त्याच्या हातात अनंत दादाची तार होती. द्वारका प्रसादाने आम्हास थोपवून धरण्याचा बराच प्रयत्न केला, पण तो
मॅडम तर एक मिनिट. त्यालाही आम्ही पूर्वीप्रमाणेच म्हणजे जो पुन्हा एक अधिकारी आला आणि त्याने अमरला उठवून विचारलं की ना म्हणजे विचारपूस केली, तेव्हा त्यालाही त्या अधिकाऱ्याला यांनी थॉमस आणि थॉम्सन अशीच नावं सांगितली. त्यालाही त्या नावांची भुरळ पडली आणि आम्ही आमची गाडी मग हरिद्वाराला मोठ्या थाटात आमच्या विजयी वीरांना घेऊन पोहोचली. दूर अंतरावर उत्तुंग पर्वत श्रेणी आम्हास जणू आपल्याकडे बोलवीत होती. आम्ही स्टेशनच्या बाहेर पडलो, बाहेरील जनसमर्दामध्ये मिसळून गेलो. आमचा पहिला कार्यक्रम म्हणजे साहेबी पोशाख बदलून पूर्वीचा देशी पोशाख घालणे. अनंत दादालाही आमची साहेबी पोशाखाची ट्रिक समजली असल्यामुळे त्या पोशाखामुळे पुन्हा आम्ही पकडले जाऊ ही भीती मला सारखी भेडसावत होती. हरिद्वारहून ताबडतोब प्रयाण करणे आमच्या दृष्टीने जरूर होते, म्हणून आम्ही उत्तरेकडील ऋषिकेशची तिकिटे काढली. अनेक साधू संतांनी तेथील भूमी आपल्या पदराजांनी पुनीत केलेली आहे. मी गाडीत चढलो होतो आणि अमर प्लॅटफॉर्मवर रेंगाळत उभा होता. एकदम पोलीस शिपायाच्या मोठ्या आवाजाने त्याला थांबवले. कायद्याचा पालन करता तो. आम्हाला दुश्मन वाटला. त्याने मला आणि अमरला पोलीस ठाण्याच्या बंगल्यावर नेले आणि आमच्या जवळचे पैसे काढून घेतले. त्याने आम्हाला विनयपूर्वक सांगितले की तुमचे वडील भाऊ येत आहेत तोपर्यंत तुम्हाला अटकावून ठेवायला आम्हाला सांगितले आहे. त्याला जेव्हा कळले की आमचा पलायनाचा हेतू हिमालयात जाण्याचा आहे, तेव्हा त्याला जरा मौज वाटली आणि त्याने आम्हाला एक गमतीची गोष्ट सांगितली. मला वाटते की तुम्हाला या साधू संतांना भेटण्याचे वेळ लागले आहे, पण तुम्हाला गंमत सांगतो. कालच मला एक महात्मा भेटला. त्याच्यापेक्षा मोठा असा महात्मा तुम्हाला कधी भेटणार नाही. आमचे दुसरे एक ऑफिसर आहेत. त्यांना आणि मला 5 दिवसांपूर्वी त्यांचे दर्शन झाले. एका खुनी इसमाचा बारकाईने शोध करीत आम्ही गंगेच्या काठाकाठाने फिरत होतो. त्याला जिवंत किंवा मेलेला कसाही पकडण्याचा आम्हाला हुकूम होता. तो साधूच्या वेशात फिरत होता व यात्रेकरूंना लुबाडण्याचा त्याचा उद्योग होता. शोधता शोधता आमच्यासमोर अगदी थोड्याच अंतरावर आम्हाला एक इसम दिसला. आम्हाला जो गुन्हेगार पाहिजे होता, अगदी हुबेहूब त्याच्यासारखा तो इसम दिसत होता. थांब म्हणून आम्ही त्यास सांगितले. आमच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे चालू लागला. आम्ही धावत जाऊन त्याला गाठले. त्याच्या पाठीमागे आम्ही होतो. मी जोराने त्याच्यावर कुऱ्हाडीचा प्रहार केला. त्या प्रहाराने त्या इसमाचा उजवा हात खांद्यापासून सगळ्याच्या सगळा तुटून पडला. काही आरडाओरडा न करता की त्या भयंकर जखमेकडे अगदी ढुंकून सुद्धा न पाहता तो इसम वेगाने पुढे चालूच लागला. आम्ही आश्चर्याने अगदी थक्क झालो. आम्ही जेव्हा त्याच्या अगदी समोरच जाऊन उभे राहिलो, तेव्हा तो शांतपणाने आम्हाला म्हणाला, तुम्हाला जो खुनी इसम पाहिजे आहे तो मी नव्हे. एका दिव्य पुरुषाचा महात्म्याचा देह मी विछिन्न केल्याबद्दल मला अत्यंत दुःख झाले. मी त्याच्या पायावर लोटांगण घातले आणि क्षमेची याचना केली आणि खांद्यापासून येणाऱ्या रक्ताचा लोट थांबविण्याकरता माझ्या पगडीचे कापड त्या जखमेवर धरले. बेटा, तू केलेली चूक समजू शकणारी आहे. त्या महात्म्याने माझ्याकडे दर्यार्द दृष्टीने पाहिले. जा, स्वतःला दोष देऊ नकोस. आई जगदंबा माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. त्याने आपला लोंबकळत असणारा हात खांद्याच्या बाहुट्यांवर दाबून बसवला आणि काय आश्चर्य, तो पूर्ववत तेथे चिकटून बसला आणि रक्त वाहायचे एकदम थांबले. काय चमत्कार! 3 दिवसांनी त्या झाडाखाली मला भेट आणि पहा हात पूर्ण बरा झाला आहे की नाही ते. मग काही तुला वाईट वाटण्याचे कारण नाही. आणि काल आमचे बरोबरचे अधिकारी व मी असे दोघे मोठ्या उत्सुकतेने त्या सांगितलेल्या ठिकाणी गेलो. साधू महाराज तिथे होते व त्यांनी आपला हात आम्हास पाहावयास दिला. हातावर जखमेची काही एक खूण नव्हती. ऋषिकेशहून पुढे मी हिमालयात एकांतवासात जाणार आहे आणि साधू महाराज तेथून ताबडतोब निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. साधू महाराजांच्या पावित्र्याने माझे जीवन उन्नत झाल्यासारखे मला वाटत आहे. हे बोलणे संपल्यावर त्या पोलीस अंमलदाराने मोठ्या भाविकतेने उद्गार काढले. एकंदर प्रकारामुळे व जे अनुभवास आले त्याने त्या अंमलदारास अगदी हलवून टाकले. नंतर त्या अंमलदाराने नजरेत भरणारी अशा हाताची हालचाल करून एक छापील मजकुराचे कात्रण माझ्या हातात दिले. त्यात त्या चमत्काराची हकीकत होती. वर्तमानपत्रात क्षोभजनक बातमी नेहमीच्या संक्षिप्त स्वरूपात देण्याच्या पद्धतीनुसार ब्रॅकेटमध्ये पुन्हा लिहिले, हाय, भारतातही या प्रकारची उणीव नाही. बातमीदारांचे वर्णन जरा अतिशयोक्तीचे होते. त्याने चक्क असे छापून दिले होते की साधूचे मस्तकच जवळजवळ तोडून टाकले होते. तर तुम्ही समजून घेऊ शकता की मीडिया कसा आहे ते. म्हणजे मी फक्त इथं थांबून थोडंसं सांगू इच्छिते की
आतापर्यंत त्यांनी वर्णन सांगितलं हिमालयात जाताना त्यांना कसं विघ्न आलं त्याचं. तर त्यांचे जे मोठे बंधू होते परमहंस योगानंदांचे अनंत बाबू म्हणून, तर ते खूप काळजी घ्यायचे त्यांची, आणि त्यांना तर लहानपणापासून यांच्या सगळ्या करामती माहित होत्या, यांच्या इच्छा माहित होत्या, आणि त्यांनी ऑलरेडी पळून जायचा प्रयत्न केला होता घरातनं, म्हणजे शिक्षण अर्धवट शाळेत असतानाच लहानपणापासून. त्यामुळं त्यांना त्यांच्या छोट्या भावाची कल्पना होती की तो काय करू शकतो आणि काय नाही ते. इवन त्यांचे शेजारी पाजारी आणि घरच्यांना सगळ्यांनाच माहिती होतं की ते लहानपणापासून खूप आध्यात्मिक आहेत आणि त्यांना हिमालयात जायची ओढ आहे, त्यांच्या गुरूंना भेटण्याची ओढ आहे अशी. तर मग जेव्हा हे पळून जायचं त्यांनी पूर्ण बेत आखला, तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्रांना पण काटेकोर सूचना दिलेल्या की कुठेही काही सबूत असं मागं न ठेवता आपण आपला प्लॅन व्यवस्थित करूयात म्हणून सांगितलं पण होतं. पण त्यांच्या मित्राने त्या ह्याच्यात तो जो काही मॅप काढला होता त्यांनी, तो त्या ना तेव्हाच्या, तर त्या मातीच्या भिंतीवर तो मॅप काढला होता आणि नेमका तो मॅप त्यांच्या भावाला मिळाला. मग त्यांनी पूर्ण सगळा अंदाज घेऊन हे कुठे कसे जाणार वगैरे वगैरे सगळं त्यांना कळालं. तर त्याच्या ह्याच्यावरून त्यांनी सगळ्या, म्हणजे आता वडीलच त्यांचे रेल्वेमध्ये अधिकारी असल्यामुळे प्रत्येक स्टेशन मास्टरचे नंबर म्हणा किंवा ज्या काही गोष्टी किंवा जे काही फॉर्मॅलिटीज करायच्या असतात शोधण्यासाठी कोणाला, तर ते सगळं त्यांना माहितीच होतं त्यांच्या मोठ्या भावाला. त्यामुळे त्यांनी पटापट सगळ्या स्टेशन मास्टर्सना तार वगैरे पाठवून प्रत्येक ठिकाणी, आणि त्या बरोबर वेळेत सगळीकडे पोहोचून तार जेव्हा जेव्हा परमहंस आणि त्यांचे मित्र जिथे जिथे पोहोचले तिथे तिथे ते बरोबर पोलीस अधिकारी किंवा स्टेशन अधिकारी येऊन त्यांना पकडायचे. पण 2 वेळा ते सुटले त्यातनं कसे बसे तरी, हे सांगून, नावं खोटी सांगून. पण तिसऱ्यांदा जे अधिकाऱ्यांनी पकडलं त्यांना, त्यांनी परत म्हणजे परफेक्टली ओळखूनच त्यांना, म्हणजे त्यांच्याकडचं सगळंच काढून घेतलं म्हटलं त्यांच्याकडे काही उपायच राहिला नाही दोघांकडे. आणि मग एका त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यात ते घेऊन गेले. आणि त्यांच्या भावानी, म्हणजे परमहंसांच्या भावानी त्यांना कल्पना देऊन ठेवली होती की हे हिमालयात पळून चाललेत म्हणून. मग ते त्यांचं बोलणं झालं असेल, मग त्यांनी सांगितलं असेल की असं असं त्यांना गुरूंना भेटायला जायचंय. तर काय आश्चर्य असतं बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या शोधात असतो किंवा आपले इंट्युशन्स म्हणा किंवा आपल्या इच्छा ज्या असतात, एखादी गोष्ट शोधायला जेव्हा जातात ना, तर त्या मार्गात आपण जेव्हा शोधायला जातो ना, त्या मार्गात अशा गोष्टी येतात ना आपल्याला, कोणीही असू दे ती व्यक्ती, म्हणजे ती आध्यात्मिकच असली पाहिजे असं काही नाहीये. कोणतीही व्यक्ती असू दे, म्हणजे आपण जन्माला आलोय ना माणूस म्हणून, ते इतके भाग्यवान आणि आपण एवढं नशीबवान म्हणू शकतो स्वतःला की खूप प्रॉपर प्लॅनने आलोय. कुठलीच गोष्ट अशी अचानक योगायोगानं आपल्या आयुष्यात नसते, सगळं पूर्ण प्रॉपर प्लॅनने आपण घेऊन आलोय सगळं. तर जी गोष्ट आपण शोधायला जात असतो त्या मार्गात आपल्याला जे हवं असतं किंवा आपण जे शोधण्यासाठी चाललेलं असतो ना, त्याच्याशी रिलेटेड क्लू मिळत असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड माहिती आपल्याला, म्हणजे हे परमहंसांच्या तर आयुष्यात त्यांनी लिहून ठेवलंय आणि झालंच आहे. पण आपल्याही आयुष्यात जर आपण, मी काल पण म्हटलं की आपण जर मागं वळून बघितलं आपल्या आयुष्यामध्ये, तर ते कनेक्ट द डॉट्स म्हणून एक पुस्तक आहे. तर त्याच्यात पण त्यांनी खूप साऱ्या छान ट्रिक्स सांगितल्यात. माझ्याकडे ते इंग्लिश बुक आहे. तर आपण पण जेव्हा आपल्या आयुष्यात मागं वळून बघतो ना, तर आपल्याला ते डॉट्स आहेत ते कनेक्ट करता येतं जर आपण आपल्या ते चांगले लक्षात. आता परमहंसांच्या तर लहानपणीच सगळं आधीच लक्षात होतं त्यांच्या. आपलं तसं नाही आहे की आपल्याला सगळं आठवतं असं, किंवा मागच्या जन्मीचं तर म्हणजे नाही आठवत आपल्याला. तर म्हणून मॅडम पण आपल्याला सांगतात ना की ज्या दिवशी जे काय झालंय ते तारीख घालून लिहायचं. का लिहायचं? तर ते डॉट्स जे आहेत ना ते कनेक्ट होतात आपल्याला. जेव्हा आपण ते फ्युचरमध्ये जाऊन उघडू ना, तेव्हा त्यातनं काहीतरी क्ल्यू मिळतो आपल्याला. म्हणून लिहून ठेवायचं, कारण आपल्याकडे तेवढी आपली मेमरी नाहीये. कारण आपण जो प्लॅन घेऊन आलोय, सोलचा प्लॅन, त्या प्लॅन मध्ये कंडिशनच अशी होती की पृथ्वीवर यायचं असेल तर तुला मागचं सगळं विसरावं लागेल, मगच तुला पृथ्वीवर पुन्हा येता येईल. तर आपण हा प्लॅन एक्सेप्ट केलाय, ती कंडिशन एक्सेप्ट केली आणि आलो. त्यामुळे आपण विसरलोय सगळं. पण आपल्याला पुन्हा ते आठवायचं असेल तर आपल्याकडं बाकीच्या पण आपल्याला इतक्या पॉवर्स आणि इतक्या कपॅसिटी आहेत आपल्याकडं की आपण पुन्हा आपली मेमरी ऍक्टिव्ह करू शकतो. मागचे कित्येक जन्म आपण आठवू शकतो, आपल्याला सगळं आठवूही शकतो. तेवढी पॉवर आपल्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. तर सांगायचा हेतू हा होता की ज्या मार्गाने ज्या गोष्टीचा शोध घ्यायला आपण जातो, तर त्या मार्गात जाताना किंवा इव्हन आपण संकल्प, मॅडम सांगतात बऱ्याच जर की संकल्प पेरणे, का संकल्प पेरायचे हे पण सांगतात, त्याचं महत्व पण सांगतात. तर जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला किंवा आपण म्हणून आपल्या हायर सेल्फला, आपल्या सोलला सांगतो की मला हे करायचंय, तर तो सोल जो आहे तो आपल्याला सगळ्या बाजूनी मदत करतो की जेणेकरून आपली ती इच्छा किंवा जो संकल्प आहे तो पूर्ण व्हावा यासाठी.
तर सेम गोष्ट, जसं परमहंसांना हिमालयात त्यांच्या गुरूंना भेटायला जायची ओढ होती, तर वाटेत त्यांना इतक्या साऱ्या गोष्टी की ती ओढ अजून वाढण्यासाठी म्हणा, किंवा त्यांचं फायनल डेस्टिनेशन जे होतं, त्यांच्या सोलचा प्लॅन होता, तो त्यांच्या गुरूंना भेटण्याचा होता किंवा अध्यात्मात प्रगती करण्याचा होता. तर बाय डिफॉल्ट ते जिथे कुठे जायचे तर त्यांना अध्यात्माशी रिलेटेडच गोष्टी कनेक्ट व्हायच्या किंवा यायच्या त्यांच्यासोबत. इव्हन त्यांच्या वडिलांनी त्यांना कलकत्त्याला पाठवलं तेव्हा पण 2 पत्र दिली. ती 2 पत्र अशा व्यक्तींची होती की ती पूर्ण आध्यात्मिक व्यक्ती होत्या. तर आपण म्हणून आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करत असतो किंवा संकल्प लिहित असतो, तर तो इतका व्यवस्थित आणि विचारपूर्वक केला पाहिजे संकल्प, की त्याच्यासाठी अख्खं ब्रह्मांड काय, आपला सोल प्लॅन पण चेंज होऊ शकतो. तर त्यामुळं जे आपण ठरवतो, जे आपण करायचं, संकल्प करायचं ठरवतो म्हणा, किंवा जी आपली इच्छा व्यक्त करतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. म्हणून बघा, आता मटेरियलिस्टिक लाईफ मधलं नाही मागायचं. का मागायचं नाहीये, त्याच्या मागचं कारण हे आहे, कारण आपण जे मागतो ना त्याप्रमाणे आपला पूर्ण सोलचा प्लॅन पण चेंज होऊ शकतो. एवढी एनर्जी, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि आता पृथ्वीवरती सुद्धा आहे. म्हणून जे मागतो, जो संकल्प करतो, तोही विचारपूर्वक करता आला पाहिजे. कारण तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपला सोल, आपला हायर सेल्फ, अख्खं ब्रह्मांड, अख्खी सृष्टी तो संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्या बाजूंनी मदत करत असते. मग तो संकल्प चांगला असेल, वाईट असेल, जसं ऐकलं असेल तुम्ही की पृथ्वीला, सृष्टीला किंवा हायर सेल्फला चांगलं वाईट काहीच नाही आहे इथं. तुम्ही जे कराल त्याच्यासाठी तथास्तु असेल. ही सृष्टी पण अशी आहे, किंवा ती ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी, जी ब्रह्मांडीय शक्ती म्हणतो आपण, तीही अशी आहे की आपण जे ठरवतो त्याच्यासाठी सगळी कुठलीही गोष्ट असेल त्याला तो तथास्तु म्हणतो. जर आपण म्हटलं की माझी इच्छा आहे की या पृथ्वीवरती जेवढे लोक आहेत ते सगळे मुक्त व्हावेत, तरी तो तथास्तु म्हणणार आहे. आणि मी जर म्हटलं की या पृथ्वीवरची सगळ्या लोकांचं वाईट होऊ दे आणि फक्त माझ्या एकटीचं चांगलं होऊ दे, तरी तो तथास्तुच म्हणणार आहे. तर काय आपण इच्छा व्यक्त केली पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे. काय आपण संकल्प पेरला पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे. कारण तो संकल्प पूर्ण होण्यासाठी 10 दिशांनी मदत होत असते. मग ऍस्ट्रॉलॉजी असेल, ज्योतिष म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल, जिओलॉजिकली असेल, ब्रह्मांडीय म्हणजे कॉस्मिक एनर्जी थ्रू असेल, हायर सेल्फ कडून असेल, स्वतःच्या सोल कडून असेल, किंवा आपल्या फिजिकल मटेरियलिस्टिक 3D लाईफ मधनं असेल. जेवढ्या काही बाजू आहेत, जेवढ्या काही गोष्टी आहेत, त्या संकल्पाशी रिलेटेड, तो संकल्प पूर्ण होण्याच्या रिलेटेड, त्या सगळ्या बाजूंनी त्या की तो संकल्प पूर्ण होण्यासाठी ऍक्शन व्हायला चालू होतात. आणि आपण ह्या ऍक्शन म्हणजे आपल्याला वाटतं, म्हणजे आपलं काय असतं की समजा मी ठरवलं की मला पुण्यातनं मुंबईला जायचंय, तर त्यासाठी काय करायला लागेल, मला पहिला घरातनं बाहेर पडायला लागेल, बसचं तिकीट काढायला लागेल, मग बस मिळायला पाहिजे, मग बसनी मी मुंबईला जाईन, बरोबर. हे आपण ऍक्शन घेतल्यावर होतं. पण जो संकल्प म्हणा किंवा जो विचार आहे ना, जेव्हा ज्या क्षणी मनात येतो ना, आपल्या मनात म्हणा किंवा आतमध्ये जेव्हा येतो आपल्या, त्या क्षणी तो व्हायला सुरुवात, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ऍक्शन व्हायला सुरुवात होते. म्हणून बऱ्याचशे जे काही आपले स्पिरिच्युअलिटी मधले पण मास्टर्स आहेत किंवा सायंटिफिकली रिसर्च करून पण बऱ्याच गोष्टी समोर आल्या, त्यांनी असं सांगितलं की 30 ते 60 सेकंदाच्या वेळामध्ये जर आपण एखादा निगेटिव्ह विचार केला आणि आपल्याला रिअलाइज झालं की हा चुकीचा विचार आहे, तर तो कट 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 करायचा आहे. त्याच्यावर पण रिसर्च झाला की किती वेळात आपण ते निगेटिव्ह विचार बदलून पॉझिटिव्ह केला तर तो पॉझिटिव्ह राहणार आहे, निगेटिव्हचा इम्पॅक्ट आपल्यावर होणार नाही. याच्यावर सुद्धा स्टडी झालेला आहे. तर ते जे काय महत्वाचं आहे ते यासाठी आहे, कारण एवढी स्ट्रॉंग पॉवर आपल्या आतमध्ये आहे, आपल्या शब्दांना आहे, आपल्या विचारांना आहे. त्यामुळं जे काही आपण चिंततोय, जो काही विचार करतोय, म्हणून हल्ली ना मौनाला खूप महत्व आलंय. मौन म्हणजे बोलण्याचं मौन नव्हे, आतमध्ये पण आपण दिवसातनं 60,000 पेक्षा जास्ती विचार करतो, तर ते मौन. इव्हन आपण साधा मोबाईलवर एखादा मेसेज बघितला, एखादा फोटो बघितला, स्टेटसला कोणाच्या तरी, तर त्यातनं पण आपल्या आतमध्ये किती विचार येतात, आपल्या आतमध्ये किती मन बोलत असतं, किती थॉट्स येतात. तर ते जे आहे ते नाही झालं पाहिजे. त्याला मौन म्हणायचं. बोलण्यातनं मौन म्हणजे बोलणं थांबवणं आणि मौनात राहणं खूपच सोपं आहे. त्याला काहीच नाही, फक्त तोंड बंद झालं की मौन म्हणू शकतो आपण. पण खरं मौन हे ते नाही आहे अध्यात्मातलं.
जे की आतमधले जे काय आपले विचार चालू असतात ना एखादी गोष्ट बघितल्या, म्हणून डोळे बंद करायचं महत्व, किंवा जे सांगितलंय पत्री सरांनी पण की 80% ऊर्जा डोळ्यातनं का जाते, किंवा आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपली विचारचक्र चालू होतात. म्हणून 80% आपण ऊर्जा वाचवू शकतो डोळे बंद केल्यावर. तर हे मौनात राहणं ही खूप महत्वाचं आहे. तर हल्ली बरेचसे मास्टर्स आहेत ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, उन्नती करायची आहे, ते मौन प्रेफर करायला लागले. बोलण्याचं मौन नाही सांगत आहे, फक्त बोलण्याचं तर आहेच, जेवणाचं आहे, विचारांचं आहे, सगळ्या प्रकारचं मौन. म्हणजे ज्याला आपण शून्यत्व म्हणू शकतो किंवा थॉटलेस म्हणू शकतो. आणि त्याच्यात पण बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत आता. तर ते मौन, तर जेव्हा आपण त्या मौनात आपली साधना होईल, किंवा आपण त्या मौनात राहायला शिकू. म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला म्हटलं, आपण 1 मिनिट जरी मौनात राहायला जर शिकलो तरी आपल्या आतमध्ये एवढ्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात की आपण कल्पना पण नाही करू शकणार, एवढी ताकद आहे त्या मौनामध्ये. पण तेच आपण म्हणजे जास्तीत जास्त लेडीजच, महिला, म्हणजे ह्याच्यात चुकीचं काही आहे, नॅचरल आहे ही गोष्ट. पण आपण खूप जास्ती आतमध्ये स्वतः बडबडत असतो, किंवा आपला आपला संवाद खूप असतो आतमध्ये, आणि अनावश्यक तर अजून जास्त असतो. किंवा एखादी गोष्ट बोलायची असेल आपल्याला, कोणाला तरी शेअर करायची असेल, तर ती एक गोष्ट सोडून आपण बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी बडबडत बसतो, आणि त्यामध्ये आपली एनर्जी घालवत असतो. तर ते टू द पॉइंट सांगणं पण म्हणा, किंवा मौन याचं महत्व पण खूप आहे. तर सांगण्याचा हेतू हा होता की परमहंस जेव्हा चालले होते हिमालयाच्या दौऱ्यासाठी त्यांच्या, तर त्यांना विघ्न जरी आली असली तरी त्याच्यामध्ये त्यांना आध्यात्मिक पण बोध भरपूर मिळत गेले. तर त्यांना तो पोलीस अधिकारी जो शेवटचा मिळाला, त्यानंही इतका सुंदर किस्सा सांगितला त्यांच्या आयुष्यात घडलेला, की त्यांना जे साधू भेटले, एक गुन्हेगार म्हणून पकडायला गेले आणि त्या साधूला त्यांनी कुऱ्हाडीने मारलं आणि त्यांचा हात पूर्ण सेपरेट झाला. तर त्यांच्यात एवढी म्हणजे साधना एवढी होती, पॉवर एवढी होती. बघा हे हे शरीर जे काही कार्बन शरीर आहे जे आता आपलं आहे ते, तर हे शरीर दुरुस्त करणं म्हणा, किंवा निरोगी होणं खूप खूप सोपं आहे या साधकांना, किंवा जे साधू संत झालेत त्यांना. तर तो पूर्ण हात निखळलेला असूनही त्यांनी जस्ट असा प्रेस केला, आहे तिथं तो चिकटून बसला, रक्त यायचं इमिजिएट थांबलं. आणि तरीही त्या पोलिसांना वाईट वाटू नये म्हणून त्याने सांगितलं की तुम्ही 3 दिवसांनी मला भेटायला या 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 ठिकाणी, मग माझा हात बरा झाला असेल जेणेकरून तुम्हाला वाईट वाटणार नाही. म्हणजे ते किती दयाळू, म्हणजे किती कंपॅशन आहे त्यांच्यात. असं कंपॅशन आपल्यात कधी येईल? म्हणजे जे काय आपण पुस्तकं वाचतो यातनं हेच शिकायचं की कुठल्या लेवलचं कंपॅशन असेल ते, की एखाद्या माणसानं काहीही चूक नसताना रस्त्याने जात असताना मागून येऊन थांबा म्हटल्यावर थांबले नाही आहेत, कारण त्यांच्याशी त्यांचा काही संबंधच नव्हता आणि त्यांना वाटलंही नसेल मला बोलवतात म्हणून. म्हणून ते चालत राहिले आणि त्या पोलीस अधिकाऱ्यानं त्यांच्या हातावर कुऱ्हाड मारली आणि अख्खा हात निखळून पडला. इमॅजिन करायचं फक्त, असं आपल्या जवळच्या कोणाच्या किंवा आपल्या समोर अशी घटना घडली तर एखादा माणूस काय रिॲक्ट करू शकतो, आणि त्या साधूंनी कसं रिॲक्ट केलं, किती कंपॅशन होतं त्यांच्यामध्ये. की ते ते उलट म्हणतायत की तू वाईट वाटून घेऊ नको, तू जे केलंस ते सहज होतं, किंवा तुझ्या दृष्टीने ते बरोबर होतं. ती तुझी जी चूक झाली ती समजून घेण्यासारखी आहे, त्यामुळे तू त्याचं वाईट वाटून घेऊ नको. हे पण त्यांनी दयाळू भावनेने म्हटलं त्यांना, आणि सांगितलं की तू याचं खरंच काही वाईट वाटून घेऊ नको, आणि तरी पण तू 3 दिवसांनी येऊन मला भेट, जेणेकरून तुला माझा हात पूर्ण ठणठणीत बरा दिसेल आणि तुला वाईट वाटणार नाही त्याचं. म्हणून त्यांनी पत्ता पण सांगितला, मी कुठं असेल आणि मला कुठं येऊन भेट म्हणून. तर किती कंपॅशन असेल, म्हणजे तेवढ्या लेवलची करुणा आणि दयाभाव येण्यासाठी आपल्याला किती साधनेची गरज आहे. साधना म्हणजे काय, आपल्यासाठी तर अजून सोपी झाली आहे साधना. तेव्हाच्या साधू संतांना साधना म्हणजे 12 वर्ष तप, 100 वर्ष तप, एका पायावर तप, हिमालयात जाऊन तप. आपल्याला तर काही नाही आहे तसं. मस्त एसी रूम मध्ये फॅनच्या खाली बसून आपण ध्यान करू शकतो, पण तेही ध्यान आपण कंटिन्युअस करू नाही शकत. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. कन्सिस्टन्सी जे म्हणतो, सातत्य जे म्हणतो, की का म्हणजे आपल्याला का गरज पडते की ग्रुपनी ध्यान करायची, किंवा जेव्हा सेशन असेल तेव्हाच आपलं ध्यान होणार. जर आपल्याला खरंच आध्यात्मिक उन्नती करायची, बघा परमहंसांना कळत होतं की मला अध्यात्मात उन्नती करायची आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन करून किती प्रयत्न केले, हिमालयात जाण्यासाठी किती अडथळे आले, तरी त्यांचा जो ध्यास होता तो त्यांनी सोडला नव्हता.
आणि आपल्याला तर असं आहे की ऑलरेडी आपल्याला सगळं दिलेलं आहे, कसलेच काही कष्ट करायचे नाहीये. आणि जे काही आजूबाजूला आपल्या अपोज मध्ये क्लायमेट किंवा सिच्युएशन्स तयार झाले, त्या आपल्याच विचारांनी आपण तयार केलेल्या आहेत. आपणच आपले मत बनवलेत समोरच्या व्यक्तीबद्दलची, किंवा कदाचित कळत नकळतपणे बनलेली आहेत आधीपासूनच, फक्त ऑब्झर्वेशन. म्हणजे आपलं म्हणजे लेडीजचं सांगितलं तर लग्न झाल्यानंतर कसं असतं आपलं, की लग्नाच्या आधी आपण वेगळ्या वातावरणात वाढलेलो असतो, लग्न झाल्यानंतर वेगळ्या वातावरणात जातो किंवा दुसऱ्यांच्या घरी वेगळ्या घरी जातो आपण. तर आपण पहिल्या भेटीत ज्यांना ज्यांना जसं जसं बघितलंय आपण त्याच्यावर तर्क मांडतो की हा माणूस असा असला पाहिजे, किंवा पहिल्या भेटीत त्याने आपल्याला काहीतरी बोललं असेल किंवा काहीतरी म्हटलं असेल, त्याचे मोठे तर्क बांधून ठेवते, मत त्यांच्याबद्दल तसंच बनतं. आणि ती व्यक्ती नसतेही तशी, बाकीच्यांबरोबर ती व्यक्ती वागते नाही व्यवस्थित, पण आपल्या बाबतीत वागताना ती तशी वागते. का वागते? कारण आपण आपला बिलीफ सिस्टीम तसा बनवून ठेवलाय त्यांच्याबद्दल. तो जर चेंज केला ना, ऑटोमॅटिकली सगळं बदलायला. म्हणून जेव्हा आपल्या आतमध्ये पिंडामध्ये बदल करू ना, ब्रह्मांड आपल्यासाठी बदलणार आहे असं आपल्याला वाटतंय, पण ऍक्च्युअल मध्ये ब्रह्मांड चांगलंच आहे. जो काही बदल आहे तो आपल्यातच करायची गरज असते. मग जे काही असेल ते. आणि एक्सेप्शनल केसेस पण असतात, अपवादात्मक गोष्टीही असतात. तर त्या का असतात? तर त्या आपल्याला लर्निंग देण्यासाठी आलेल्या असतात, म्हणून असतात आपल्या आयुष्यात. त्यातनं आपल्याला शिकायचं असतं. आणि एकच गोष्ट जेव्हा आयुष्यात रिपीट रिपीट होत असेल, एकच चूक, एकच त्रास, एकाच प्रकारचा त्रास बऱ्याच ठिकाणांवरून आपल्याला होत असेल, तर नक्की एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती आपल्याला लर्निंग साठी आलेली आहे. त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, म्हणून ती सेम प्रकारची गोष्ट, सेम प्रकारचा इन्सिडेंट आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या रूपानं समोर येत आहे, वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनच्या स्वरूपानं समोर येत आहे. त्यातनं काहीतरी आपल्याला शिकवण शिकायची आहे. हे खूप क्लिअर क्लिअर आहे त्यात. तर त्यासाठी आपण काय करतो, आपण दुसऱ्यांना ब्लेम देत बसतो की नाही मी त्या वेळेला जायला पाहिजे नको होतं म्हणून असं झालं, नाही ती व्यक्तीच तशी आहे म्हणून त्यांच्या बरोबर माझं तसं झालं. तर ते नाही, ते समजून घेतलं पाहिजे. तर ते कधी कळायला लागेल आपल्याला की ते लर्निंग आहे की खरंच चूक आहे, की तो व्यक्ती चुकीचा आहे, हे कधी कळायला लागेल? जेव्हा आपली साधना, त्या साधना म्हणजे काय पुन्हा ती की मेडिटेशन, ध्यान आपण तेवढ्या लेवलला करू, जेवढं जास्त ध्यान करू. जास्त म्हणजे असं नाहीये की एका वेळी 5-5 तास बसायचंय आणि त्यातले 5 मिनिटं सुद्धा आपलं लक्ष ध्यान म्हणजे ध्यान होत नाही, याला ध्यान म्हणत नाही. भलेही तुम्ही 5 मिनिटच बसा, पण ते ध्यान इतकं व्यवस्थित झालं पाहिजे की त्या 5 मिनिटात तुम्हाला ना घरातल्या कुकरची शिट्टी आठवली पाहिजे, ना घरचा फोन वाजलेला कळलं पाहिजे, ना गरम झालेलं कळलं पाहिजे. ते ध्यान. मग याचा अर्थ असा नाहीये की 5-5 तास केलं पाहिजे किंवा 1-1 तास केलं पाहिजे. कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. साधना त्याला म्हणतात. एक दिवस केलं आणि 4 दिवस नाही केलं ही साधना नव्हे, किंवा 4 दिवस केलं, 1 दिवस गॅप पडला, 2 दिवस गॅप पडला, मग पुन्हा केलं, ही साधना नव्हे. साधना म्हणजे रोज तुम्हाला नाही जमत आहे तासभर, तर 5 मिनिटाचं पहिला सुरुवात 5 मिनिटांनी करा. पण रोज 5 मिनिटं काही जरी झालं, जग इकडचं तिकडं तरी झालं, तरी मी 5 मिनिटं ध्यान करणार म्हणजे करणार. मग सकाळ दुपार संध्याकाळ काही कंडिशन नाही घालायची त्याला. सुरुवात करणं महत्वाचं आहे, सातत्य महत्वाचं आहे. तर ते 5 मिनिटं, मग 5 मिनिटांवरनं 10, आपोआप तुम्हालाही कळणार नाही 10 मिनिटं कधी बसला, 10 मिनिटाचे 40 मिनिटं कधी होणार हेही कळणार नाही. जेव्हा आपण त्या साधनेत जातो ना, तेव्हा आपोआप ती व्हायला लागते. ती सवय आपण आहे ना त्याची मोडलेली आहे. जे काय आपल्या मागचे जे काही सवयी आहेत आणि आपल्या मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये आपण अडकलोय त्यामुळे. आणि जेव्हा आपण ती साधना परत चालू करतो ना, तेव्हा तो सोल इतका आनंदी होतो, तो आत्मा इतका आनंदी होतो ना, तो सगळ्या बाजूंनी तुम्हाला मदत करायला लागतो ध्यान करण्यासाठी. आणि जे कोणी असतील की बाबा मी ध्यान करत होतो, ते मला आवडत होतं, तरी मला घरातल्यांनी नाही म्हटलं किंवा काय, जे काही वॉट एव्हर XYZ जे काही कारण असतील, घरातले असतील, बाहेरचे असतील, स्वतः असेल, काही सिच्युएशन असेल, तर हे का होतं? तर त्यातनं आपल्याला आपली परीक्षा, टेस्टिंग असतं ते. की तू म्हणतेस ना मी ध्यान करत होते, मी ध्यान करत होते, मला ध्यान करायला आवडत होतं, मला ध्यान करायला आवडत होतं, मी इतके दिवस केलं, मी तितके दिवस केलं, मी इतके तास केलं. मग खरंच आता ही सिच्युएशन आल्यानंतर पण तू करू शकतेस का, हे बघण्यासाठीच ते टेस्टिंग असतं. तर इतकं सोपं आहे, म्हणजे काही अवघड नाही, एकदम सिंपल आहे. त्यावेळेच्या साधू संतांसारखं आपल्याला काही अवघड नाही. अवघड फक्त एकच आहे की त्यांना ते संसार सोडून संन्यासी होऊन करत होते आणि आपण संसार बघून करतो. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा महान म्हटलं जातं म्हणून तरी, की त्यांनी सोडून केलं, संसार सोडून संन्यासी होऊन केलं.
पण जसं आपण म्हणतो आपल्याला संसार सांभाळून करायचा आहे, तसं त्यांच्यासाठी हिमालयात म्हणजे घरात राहणारी व्यक्ती हिमालयात जाऊन थंडीत जाऊन बिना काही खाता पिता जर करणार असेल तर त्यांच्यासाठी पण तो तेवढाच त्रास होता ना, जसं आता आपल्याला संसाराचा आहे तसं. तर शेवटी कोणाचं कमी कोणाचं जास्त असा विषय नाहीये हा. विषय हा आहे की साधना इम्पॉर्टंट आहे, ध्यान करणं महत्वाचं आहे. आणि आता खूप म्हणजे इझिली गोष्टी आपल्यासाठी होत आहेत. तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आपल्या उन्नतीसाठी. सगळ्या बाजूंनी फेवरेबल कंडिशन आहे आपल्याला. तर सांगायचं हे आहे की जे आपण शोधायला जातो, ज्या गोष्टीच्या शोधात आपण लागतो, आपोआप पूर्ण ब्रह्मांड आपल्या मदतीला येतं ते मिळवून देण्यासाठी. म्हणून संकल्प करणं म्हणा किंवा एखादी इच्छा व्यक्त करणं, लिहिणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे ते पोलीस अधिकारी त्यांना म्हणजे परमहंसांना आणि त्यांचा मित्र अमर याला ती गोष्ट सांगतात. म्हणजे त्यांचा भाऊ आता यायला 2-3 दिवस तर लागतील ना, जवळचं स्टेशन नव्हतं ते. हे प्रवास करून लांब पर्यंत आले होते. तर मग त्यांना माहिती होतं यांना हिमालयात जायचंय, साधूंना भेटायचंय, गुरूंना भेटायचंय, म्हणून त्यांनी ही स्टोरी सांगितली की असं असं झालं. आणि त्याच्यावर ते असं पण म्हटले की कदाचित तुम्हाला म्हणजे एवढा मोठा योग मिळणार पण नाही एवढ्या मोठ्या साधूला भेटायचा जो की मला मिळाला, असं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं या दोघांना सुद्धा. तर अशा पद्धतीनं ते साधू महाराज जिथं थांबले होते त्यांचा ऍड्रेस त्यांनी दिलाच होता. तिथं जाऊन ते पोलीस अधिकारी दोघ जण जाऊन बघून आले. तर एका जखमेची खून सुद्धा नव्हती त्यांच्या हातावर, पूर्ण अख्खा हात निखळून पडलेला होता, तो त्यांनी चिकटवला होता. तिथं साधी खून सुद्धा नव्हती. तर एवढी शक्ती आपल्या स्वतःमध्ये, हिलिंगची शक्ती आपल्याकडे असते. म्हणजे म्हणजे साहजिकच त्यांनी साधनेतनं मिळवली होती ती. तर अशा प्रकारे पुढे म्हणतात की ऋषिकेशहून पुढे मी हिमालयात एकांतवासात जाणार आहे असं त्या साधू महाराजांनी सांगितलं आणि ते तिथून निघून सुद्धा गेले. मग जे पोलीस अधिकारी होते ते काय म्हटले की त्या साधू महाराजांच्या पावित्र्याने माझं जीवन उन्नत झाल्यासारखं मला वाटलं. बघा, ते पोलिसांचा इथं काही उल्लेख नाहीये. ते ध्यान करत होते, अध्यात्मात होते नव्हते, काहीच नाही उल्लेख. फक्त एवढाच इन्सिडेंट घडलाय की त्यांना ते गुन्हेगाराच्या रूपात ते साधू भेटले. पण ते भेटल्यानंतरही जे काय झालं, त्यांचे कंपॅशन म्हणा, त्यांचा दयाळू भाव म्हणा, जे काही होतं झालं होतं, त्यामुळे त्या पोलिसांना सुद्धा त्यांचं जे काय पूर्ण जीवन आहे ते उन्नत झाल्यासारखं वाटलं किंवा वाटत आहे असं त्यांनी सांगितलं. हे बोलणे संपल्यावर त्या पोलीस अंमलदाराने मोठ्या भाविकतेने उद्गार काढले. एकंदर प्रकारामुळे जे अनुभवास आले त्याने त्या अंमलदारास अगदी हलवून टाकले होते. आणि मग त्यांनी ते वर्तमानपत्रातलं सांगितलं. म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी परमहंसांना एक वर्तमानपत्रातलं ते कात्रण दिलं वाचायला. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की म्हणजे परमहंसांनी पण सांगितले की भारतात या प्रकारची उणीव नाही. कशा प्रकारची? एवढंच असतं म्हणजे म्हणतात ना, आवळ्याचा कोहळा करणं. म्हणजे आवळा असतो एवढा एवढाचा, कोहळा केवढा मोठा असतो. तर मीडिया म्हणा, न्यूज चॅनेल्स म्हणा, ते या आवळ्याचा कोहळा करतात असं त्यांना म्हणायचं. म्हणजे भारतात या प्रकारची उणीव नाही असं परमहंसांनी ब्रॅकेटमध्ये इथं लिहिलेलं आहे. बातमीदाराचे वर्णन जरा अतिशयोक्तीचे होते असं म्हणतात ते. आणि जिथं हात तुटलेला होता म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी जे झालं ते खरं सांगितलं त्यांनी, पण त्या पेपरच्या कात्रणात लिहिलं होतं की मस्तकच जवळ तोडून टाकलं होतं. मस्तक म्हणजे डोकंच उडवून टाकलं होतं असं त्या पेपरच्या कात्रणात लिहिलं होतं. तर पुढे सांगितलं की म्हणजे यातनं पुन्हा आपण आता हे घ्यायचंय सांगण्याचा हेतू की आता आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना आपण ऐकतो. न्यूज चॅनेल शक्यतोवर टाळायचा प्रयत्न करा, कारण त्याचा आपल्या इमोशनल बॉडीवर खूप इम्पॅक्ट होत असतो. भावना म्हणजे जर कोणी खूप सेन्सिटिव्ह असेल, इमोशनल असेल, तर त्याचा खूप खोलवर इम्पॅक्ट आपल्यावर होतो. म्हणून न्यूज शक्यतो टाळा, कारण की अशा बऱ्याच निगेटिव्ह न्यूज अलीकडं चालू झालेल्या आहेत ऑलरेडी आणि इथून पुढे अजून चालू म्हणजे अजून भयानक असणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. जवळच्या असतील, लांबच्या असतील, ज्या काही असतील, त्या देशातल्या असतील, देशाबाहेरच्या असतील, खूप साऱ्या न्यूज, निगेटिव्ह न्यूज खूप साऱ्या येणार आहेत कानापर्यंत आपल्या. फक्त त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा करून घ्यायचा हे फक्त आपल्या हातात आहे. जसं म्हटलं जातं ना, आनंदी ठेवणं समोरच्या व्यक्तीच्या हातात नसतं, आपल्या हातात असतं. मग भलेही आपल्याला करोडो रुपयाची गाडी BMW जरी घेऊन दिली तरी आपल्याला आनंद होणार नाही, जर आपण ठरवलं की मला आनंदी राहायचंच नाहीये तर. म्हणून या ज्या काही निगेटिव्ह बातम्या येणार आहेत, जे काही होणार आहे आजूबाजूला, ते परिवर्तनानुसार होणारच आहे. फक्त त्याचा इम्पॅक्ट आपण आपल्यावर होऊ द्यायचा नाहीये. तर ते बोलणं सोपं आहे, फक्त ते अनुभवणं खूप अवघड आहे किंवा
इम्प्लिमेंट करणं, अंमलात आणणं खूप अवघड आहे. तर हे जे ध्यानात आहेत त्यांना शक्य आहे. त्यामुळं जे खूप इमोशनल आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, त्यांनी शक्यतो न्यूज बघूच नका. जरी बघितल्या तरी ऐका आणि त्याच्यावर जास्ती चिंतन मनन करायचं नाही आपल्याला. जेव्हा आपल्याला वाटतंय खूप लो अशी न्यूज ऐकून की बाबा लोअर एनर्जीला गेलो आपण किंवा दुःख वाटणं जे काही आहे ते वाईट वाटणं, तेव्हा लगेच पुन्हा ध्यानात बसायचं, श्वासासोबत राहायचंय आणि आपली जी विल पॉवर म्हणा किंवा जे काही आपली एनर्जी आहे ती हायर लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. निगेटिव्ह गोष्टींमध्ये गुंतून अजिबात राहायचं नाहीये. जसं मगाशी सांगितलं, पूर्ण ब्रह्मांड आहे, त्याला चांगलं आणि वाईट याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ते फक्त तथास्तु म्हणत असतं. तुम्ही जर ठरवलं की मला दुःखातच राहायचंय, मला दुःख झालंय, मला खूप वाईट वाटलंय, तर ते अजून वाईट वाटणार आहे. आणि तुम्ही जर म्हटलात की हे आता सृष्टीचं परिवर्तन चालू आहे म्हणून या गोष्टी होत आहेत, क्लिनिंग होत आहे, पूर्ण गोष्टींचं क्लिन्झिंग चालू आहे, या अर्थाने तुम्ही घेतलं तर तुम्हाला तुमची एनर्जी लोअर नाही होणार आहे. तुम्ही स्वतः सर्व्हाइव्ह होऊ शकणार आहे. तर त्यामुळं न्यूज चॅनल इथे पण न्यूजचं तुम्ही ऐकलं, परमहंसांनी पण सांगितलं की भारतात त्याची काही उणीव नाहीये. हात तुटला असताना मस्तक तुटलं म्हणून सांगितलं, बरोबर. तर या न्यूज चॅनलमध्ये पण अशाच गोष्टी आहेत. ह्याच्या आधीही आपण अनुभवलेत की असते एवढीशी गोष्ट, पण ती सांगितली जाते एवढी मोठी, बरोबर. तर कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही, ही पण गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्च्युअल मध्ये आजूबाजूला आता या घटना घडणारच आहेत, पुढेही अजून घडतील. फक्त त्याचा इम्पॅक्ट, जे शिल्ड म्हणतो आपण, ऑरा लॉक करून ठेवणं किंवा शिल्ड जे आहे आपल्या सभोवतीचं अंडाकृती, जे ऑरिक चक्र आहेत ते स्ट्रॉंग बनवायचं काम करायचं. आतापर्यंत आपण चक्रांवर फोकस करत होतो, चक्र अलाइन केल्या होत्या. तर आज आपण त्या ऑरिक चक्रांवरती ध्यान करणारच आहोत, ऑरा स्ट्रॉंग करणार आहोत आज. तर अशा पद्धतीनं आपण स्ट्रॉंग म्हणजे काय, आपली जी काही एनर्जी लेवल आहे ती हायर लेवलला ठेवण्याचा, मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ध्यानात राहायचंय, जितकं जास्त राहता येईल तेवढं. निगेटिव्ह गोष्टी ज्या काही आहेत त्या शक्यतोवर त्याच्यात जास्ती मनन चिंतन करत बसायचं नाहीये. ज्या काही न्यूज ऐकायला मिळतात, जे काही असेल ते. तर पुढे बघूयात आपण याच्यात की येशू ख्रिस्तांप्रमाणे आपल्याला छळणाऱ्यांवर सुद्धा क्षमेचे पांघरून घालणाऱ्या त्या महान योग्याचे दर्शन होण्याचा आमचा योग थोडक्यात चुकला, याबद्दल अमरला व मला फार वाईट वाटले. बघा, इथं परमहंसांनी पण क्षमेचं वर्णन सांगितलंय त्या साधू महाराजांच्या. गेली 2 शतकं भारत देश दारिद्र्यात खितपत पडलेला असे ना का, पण दिव्य संपत्तीची देशात वान नाही. अधूनमधून अगदी वाटेवरच अध्यात्मरूपी गगनचुंबी इमारती पोलीस शिपायासारख्या संसारी प्रापंचिक माणसाला आढळून येतात. बघा, मला म्हणजे हे पुढचं माहिती नव्हते वाक्य. तर मी आधीच म्हटलं ना की माहित नाही त्या पोलिसांचं काय अध्यात्म, त्यांचं बॅकग्राऊंड, ते आध्यात्मिक होते नव्हते. तरी त्यांना ते साधू महाराज भेटले, त्यांचं कंपॅशन दिसलं आणि त्यांना त्यांचं आयुष्य उन्नत झाल्यासारखं वाटलं, जीवन उन्नत झाल्यासारखं वाटलं. तर पुढं परमहंसांनी सांगितलंच की भारत हा देश दारिद्र्यात खितपत पडलेला असे ना का, म्हणजे त्यांना म्हणायचं की आर्थिक दृष्ट्या भारत कितीही दारिद्र्यात असला तरी जी दिव्य संपत्ती आहे भारतात ती वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे त्याची कमतरताच नाही आहे भारतात. एवढी दिव्य संपत्ती आहे. म्हणजे कुठली, जी आध्यात्मिक दिव्य संपत्ती. म्हणजे जसे हे साधू महाराज त्या संसारिक शिपायासारख्या, पोलीस शिपायासारख्या संसारिक प्रापंचिक माणसाला आढळून आले, असं त्यांनी सांगितलं. अशा तऱ्हेने ही विस्मयकारी हकीकत सांगून आम्हाला आलेला कंटाळा काढून टाकल्याबद्दल आम्ही त्या अंमलदाराचे आभार मानले. आमच्यापेक्षा आपणच भाग्यवान ठरलो असे कदाचित त्याला सुचवायचे असेल. जसं मगाशी मी म्हटलं की त्या पोलीस अधिकाऱ्याला हे दाखवायचं होतं की तुमच्यापेक्षा मी भाग्यवान आहे, तुम्ही तरी घरातनं पळून बिळून जाऊन हिमालयात जायचा प्रयत्न केला, मी तसं काही न करता माझी ड्युटी निभावत असतानाच मला या योगी संन्यासीची भेट झाली आणि म्हणजे तो चमत्कार अनुभवायला मिळाला. एवढा मी भाग्यवान आहे हे त्यांना दाखवायचं होतं. तर परमहंसांनी पुढेही तेच म्हटले, कारण काही सायास न करता एका दिव्य महात्म्याची भेट त्याला घडून आली. असो, याप्रमाणे आम्ही आतुरतेने शोध घेण्याकरिता बाहेर पडलो, पण एखाद्या गुरुच्या पायाशी लागण्याच्या ऐवजी पोलीस कोठडीत मात्र आम्ही जाऊन पोहोचलो. आता हिमालयाच्या इतके जवळ येऊन ठेपलेलो आम्ही, पण कोठडीत डांबून ठेवल्या कारणाने तितकेच दूर. मी अमरला सांगितले की मुक्ततेची मला तर आता दुप्पट ओढ लागली आहे. संधी सापडताच आपण येथून निसटू. पवित्र अशा ऋषिकेशला आपण पायी जाऊ शकू, मी उत्साहाच्या भरात त्याला सांगितलं. पण आमच्या जवळ जे काही थोडे पैसे होते ते जप्त झालेले असल्या कारणाने माझ्या सोबत्याला मात्र काही उत्साह वाटेना. त्याने हातपाय गाळले.
आपण जर येथून या भयानक जंगलात पोबारा केला तर आपली गाठ कोण्या साधू महाराजांशी न होता वाघोबाच्या पोटात मात्र व्हावायची. अनंत दादा व अमरचा दादा दोघांना तेथे यावयास 3 दिवस लागले. भाऊ भेटल्याबरोबर अमरला या आपत्तीतून सुटलो म्हणून समाधान वाटले. माझा निग्रह मात्र अजून टिकून राहिला होता आणि माझा पिच्छा पुरवल्याबद्दल अनंत दादाला मी टाकून बोललो. पण दादाला राग आला नाही. तो उलट माझी समजूत घालू लागला. मला कल्पना आहे तुला कसे वाटले असेल. मी तुला एवढेच सांगतो की तू माझ्या बरोबर काशीस चल. तेथे मी तुझी एका महात्म्याची भेट करून देतो आणि मग पुढे आपण कलकत्त्याला जाऊ. तेथे तुझे वडील तुझी मोठ्या काकुळतीने वाट पाहत आहेत. तेथे काही दिवस राहू आणि मग तू गुरुच्या शोधात तेथे फिरून ये. म्हणजे ते पुन्हा समजूत घालतायत त्याची की तुला जायचंच आहे ना हिमालयात, तर त्याच्या आधी थांब म्हणतात ते की थोडं तू तुझे वडील वाट बघतायत त्यांना भेट. काशीला एक महात्मा आहेत माझ्या ओळखीचे, त्यांना भेट. मग आपण थोडे दिवस कोलकात्यात राहूयात आणि मग तू तिथून परत तुझ्या गुरूंच्या शोधात कुठं फिरायचं तिथं फिर, असं त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करतात. आमचे बोलणे येथपर्यंत आल्यावर अमरने पुन्हा माझ्याबरोबर हरिद्वारला आपण येणार नाही याचे चक्क सांगून टाकले. म्हणजे त्यांच्या मित्राला कळालं होतं की हे परमहंस योगानंद पुन्हा जाऊ शकतात. तर पुन्हा त्यांनी विचारू नये अमरला, म्हणजे त्यांच्या मित्राला, म्हणून त्यांनी आधीच डिक्लेअर करून टाकलं की मी काय आता हरिद्वारला येणार नाही म्हणून. माणसात आल्याबरोबर त्याला हायसे वाटले. म्हणजे इतके दिवस ते दोघच फिरत होते, ओळखीचं ना बाळखीचं कोण प्रवासात होते. तर ते त्यांच्या भावासोबत आल्यावर, ओळखीच्यांमध्ये आल्यावर त्यांना थोडंसं हायसं वाटलं. जरा उभारा आला. पण मी काही गुरुचा शोध करण्याचा माझा बेत कदापिही टाकून देणार नाही हे मला माहित होते. नंतर आम्ही सगळे काशीच्या गाडीत बसलो. तेथे माझ्या प्रार्थनेला ताबडतोब आणि अपूर्व असा जबाब मिळाला. अनंत दादाने हुशारीने एक बेत योजून आणला होता. हरिद्वारला येऊन मला भेटण्यापूर्वी तो काशीस उतरला होता आणि तेथे एका पंडिताला भेटून त्याने नंतर माझ्याशी बोलणे करावे असे योजून ठेवले होते. ते पंडित आणि त्यांचा मुलगा या दोघांनी दादाला असे वचन दिले होते की ते संन्यास मार्ग घेण्याच्या इच्छेपासून मला परावृत्त करतील. अनंत दादाने मला त्यांच्या घरी नेले. पंडितांचा मुलगा तरुण असून त्याचे वागणे भारदस्त होते. त्याने माझे अंगणातच स्वागत केले. त्याने माझ्याशी तत्वज्ञान विषयाची चर्चा आरंभली. चर्चा बराच वेळ टिकली. आपल्याला भविष्य कळते असा आविर्भाव आणून तुझ्या नशिबी संन्यासी होणे नाही असे त्यांनी सांगून टाकले. म्हणजे उलट सांगितलं थोडक्यात त्यांना. आणि हे त्यांना कळलं होतं कारण त्यांची आध्यात्मिक लेवल खूप उच्च स्तरावरची होती परमहंसांची. त्यामुळे त्यांना कळायचं खरं काय खोटं काय वगैरे. तुझ्यावर सारख्या आपत्ती येत राहतील आणि तू जोपर्यंत तुझी ऐहिक कर्तव्य सोडून देण्याचा आग्रह धरत राहशील तोपर्यंत तुला ईश्वर भेटणार नाही. जगाचा अनुभव घेतल्याखेरीज तुला तुझे पूर्वसंचित नष्ट करता येणार नाही. म्हणजे त्यांनी इथं पूर्वजन्मांचं त्यांचं कनेक्शन लावलं की जोपर्यंत तू संसार करणार नाहीस, जोपर्यंत तू शिकणार नाहीस, तोपर्यंत तुला काय पुढं गती मिळणार नाही, अडचणीच येत राहतील. तुझ्या पूर्वजन्माचं जे काही फळ आहे ते तू भोगल्याशिवाय तुला पुढे जाता येत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. उत्तर द्यावे म्हणून भगवद्गीतेतली ती अमर विवेचनात्मक श्लोक माझ्या अगदी ओठावर आले. मग हे तर पूर्ण प्युअर अध्यात्मातले परमहंस योगानंद. मग त्यांनी भगवद्गीतेतला श्लोक सांगितला त्या मुलाला, पंडितांच्या. तर त्या श्लोकाचं सांगितलं की अमर विवेचनात्मक श्लोक माझ्या ओठांवर आला. त्याचा अर्थ असा आहे की जो अगदी दुराचारी असला तरीही तो जर माझे अनन्य भावाने ध्यान करीत असेल तर त्याची पूर्वीची सर्व पापकर्मे नष्ट होऊन जातील. तो धर्मात्मा होऊन त्या शाश्वत शांतीचा लाभ होईल हे तू नक्की ध्यानात ठेव. जो माझ्यावर पूर्ण निष्ठा ठेवतो त्याचा कधीही नाश होत नाही. या म्हणजे त्या पंडिताच्या मुलानं जे मागच्या जन्मीचं पूर्वकर्माचं जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. हे भगवद्गीतेचा श्लोक सांगितला त्यांनी त्याला की म्हणजे देवानी सुद्धा असं सांगितलं की जर तू अनन्य भावानं ध्यान केलंस माझं तर तुझी पूर्वीची जी काही पापकर्म आहेत ती सुद्धा नष्ट होऊन जातील आणि धर्मात्मा होऊन त्या शाश्वत शांतीचा लाभ होईल. हे तू ध्यानात ठेव असं भगवद्गीतेत लिहिलंय असं त्यांनी त्यालाच उलट शिकवलं. पण त्या तरुण पंडिताने माझ्या भविष्याचे जे जोरदारपणे भाकीत केले त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडासा डळमळला. कारण बघा तेव्हा परमहंस योगानंद फार काय मोठे नव्हते, 10-12 वर्षाचे होते ते. आणि तरीही ते त्यांच्या वयाच्या मानाने खूपच ठाम होते त्यांच्या निर्णयाशी की त्यांना हिमालयात जाऊन त्यांची गुरूंची भेटच घ्यायची म्हणून. किती प्रसंग आले, अडचणी आल्या तरी त्यांचं तो जो काही निर्णय होता तो ठाम होता. पण आता हे मध्येच हे आल्यामुळे थोडंसं त्यांना डळमळल्यासारखं वाटलं आत्मविश्वास.
माझ्या अंतःकरणातील सारी तळमळ एकवटून मी ईश्वराची मुख प्रार्थना केली. आणि आपण तरी पहिल्या 2-3 चॅप्टर मध्ये तर ऐकलंच आहे की लहारी महाशयांच्या फोटोकडे नुसती त्यांनी मनापासून हाक दिल्यानंतर पण ते किती म्हणजे बरे झाले होते त्यांच्या आजारातनं. आणि त्यांच्या आईंना पण म्हणजे परमहंसांच्या आईंना माहिती होतं की हा जो काही मुलगा आहे तो म्हणजे अध्यात्माशी रिलेटेड किंवा खूप योगी पुरुष होणार आहे, त्यांना सांगितलं पण होतं. तर त्यांनी काय केलं, आता हे डळमळीत वाटलं तेव्हा त्यांनी मनापासून एकदम काकुळतीला येऊन तळमळून एकवटून ईश्वराची प्रार्थना केली. मनाचे मनात, माझ्या या संशयाचे संभ्रमाचे निराकरण करून मला मार्ग दाखव. अगदी येथेच आणि ह्याच क्षणी बोल, मी कसे जीवन कंटाळवे, संन्याशासारखे की संसारी माणसासारखे, तुझी काय इच्छा आहे, असं त्यांनी देवालाच काकुळतीनं येऊन तळमळीनं विचारलं. आणि तेवढ्यात त्या पंडितांच्या घराच्या आवाराच्या बाहेर उभा असलेला गंभीर मुद्रेचा व उदात्त चेहऱ्याचा एक साधू माझ्या दृष्टीस पडला. तो आमचे हे दोघांमधील संभाषण, ते स्वयंसंबोधित संभाषण भविष्यज्ञानी मी ऐकत होतो असे दिसून आले. म्हणजे ते जी काही दोघं बोलत होती, पंडितांचा मुलगा आणि परमहंस, ते त्यांनी ऐकलं होतं असं त्यांना म्हणजे दिसून आलं. कारण तो तिराहित असूनही त्याने मला हाक मारली व जवळ येण्याविषयी सुचवले. म्हणजे ते त्या घराच्या बाहेर लांब होते, पण त्यांनी परमहंसांकडे बघून त्यांना त्यांच्याजवळ बोलून घेतलं कुणीही, किंवा हाक मारून त्यांनी बोलून घेतलं. त्यांच्या शांत डोळ्यातून होत असलेल्या एका प्रचंड शक्तीच्या प्रवाहाचा मला भास झाला. बघा, जे असतात ना अध्यात्मामधले, किंवा ज्यांना इंट्युशन कळणं म्हणतात, किंवा ऊर्जा कळते, एनर्जी कळते, तर त्यांना माणसाकडे बघूनच त्यांच्या त्या ज्या काही दैवी शक्ती आहेत ना त्या कळतात. जेव्हा सेम ऊर्जेची लोक असतात ना, त्यांना त्या इंट्युशन्स येतात, समोरची व्यक्ती काय आहे किंवा काय नाही आहे त्याचे. तर बेटा, त्या दांभिक माणसाचे तू काही ऐकू नकोस. तू परमेश्वराची प्रार्थना केलीस, त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे. मी तुला आश्वासन देतो की या जीवनात तुझा एकच मार्ग आहे, व तो म्हणजे संन्यासाचा. त्यांना म्हणजे जे डळमळीत झाला होता आत्मविश्वास द्वंद्वात गेले परत ते, म्हणून त्यांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा पुन्हा त्यांना प्रत्यक्ष म्हणजे ते साधूंना पाठवूनच उत्तर मिळालं. मला आश्चर्य वाटले आणि कृतज्ञताही वाटली. असा निश्चित स्वरूपाचा संदेश मिळाल्याने मला फार आनंद वाटला. मी स्मित केले. त्या माणसापासून दूर हो, तो दांभिक पंडित मला अंगणातून बोलवीत होता. संदेश देणाऱ्या साधूने हात वर करून मला आशीर्वाद दिला आणि तो हळूहळू दूर निघून गेला. तू जसा वेडा आहेस तसाच तो साधूही वेडा आहे. हे कोण सांगतंय? ते काशीचे पंडित ज्यांच्या घरी गेले होते, ते काशीचे पंडित सांगतात, जो साधू तुला दिसला होता तो वेडा आहे आणि तू काय त्याच्या नादाला लागू नकोस, नाही तर तू पण वेडा होशील, असं ते म्हणतात. त्या धवल केशधारी वृद्ध पंडिताने असे मनोहर भाष्य केले. तो व त्याचा तरुण मुलगा माझ्याकडे खेदपूर्वक नजरेने पाहत होते. त्यानेही परमेश्वराच्या कल्पित शोधासाठी घर सोडून दिले आहे. म्हणजे ते पंडित आणि त्यांचा मुलगा ते पण सांगते की तुला जो साधू भेटला होता त्याने सुद्धा परमेश्वराच्या शोधासाठी घर सोडलेलं आहे म्हणून. मी लक्ष दिले नाही. अनंत दादाला सांगितले की ह्या यजमानांशी मला आता काही जास्त चर्चा करायची नाही. दादाची जरा निराशा झाली. त्याने तेथून ताबडतोब निघण्याचे कबूल केले आणि आम्ही थोड्याच अवधीत कलकत्त्याला जाणाऱ्या गाडीत बसलो. अहो डिटेक्टिव्ह साहेब, म्हणजे पुन्हा ते नॉर्मल लेवलला आले, कारण त्यांना आता थोडा आनंद झाला ना, कारण की त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि त्यांना उत्तर मिळालं प्रत्यक्षात जे काय हवं होतं ते. तर ते थोडे नॉर्मल लेवलला आले परमहंस योगानंद, जे की भावावर चिडले होते, रुसले होते म्हणा. आणि परत त्यात आणि त्या पंडितांनी आणि बरंच काय काय भर घातली त्यांच्या मुलाने चुकीचं सांगून, मग ते थोडेसे अस्वस्थ झाले होते. पण जेव्हा त्यांनी प्रार्थना करून त्यांना उत्तर मिळालं तेव्हा ते पुन्हा नॉर्मल झाले. आता ते स्वतःच्या भावालाच म्हणतात की अहो साहेब, आपण कसे ओळखले की मी आनंद दादाला व्यक्त केली. तो खोडसाळपणे हसला. मग तो म्हणतो की हे पहा, शाळेत मी तपास केला, अमर वर्गातून बाहेर पडला होता व परत वर्गात आला ना केलेले रेल्वे टाइम टेबल सापडले. अमरचे वडील टांग्यात बसून बाहेर चालले होते व टांगेवाल्याशी बोलत होते. माझा मुलगा आज माझ्या बरोबर शाळेत काही येणार नाही, तो घरातून पळून गेला आहे. त्यांना दुःख झाले होते. टांगेवाला म्हणाला, पण साहेब, त्या गाडीवाल्याकडून मला कोठडी बूट त्या गाडीवाल्याला देऊन टाकले. म्हणजे बघा
किती टांगेवाल्या दुसऱ्या टांगेवाल्याने सांगितलं आणि म्हणजे हा तुला साहेब वाटत होते. आणि काय झालं मॅडम, लाईट दादा, गेली? मॅडम, दोनदा तीनदा लाईट गेली आजही. ओके, हो, पण दुसरं पण माझ्या माझं इकडे वायफाय करू का रेकॉर्डिंग? रेकॉर्डिंग आता मला बघायला. झालं का तुमचं सेशन झालं? अजून एक 5 मिनिटं घ्या घेईल, ना, 5 मी मिनिटं आता संपलं. गेले होते, माझी मेड आल्यामुळे आतमध्ये 5 मिनिटं. हो घ्या. नाही, परत रेकॉर्डिंग स्टार्टेड पण मग थोडं थोडं म्हटलं. रेकॉर्डिंग नाही, रेकॉर्डिंग चालूच दिसतंय. चला. चालूच आहे, तेच चालूच आहे. हा, चला. बंद होऊन परत चालू झालं लगेच. पण इथे आता हा, मग तर तसं पुढं झालं त्यांनी असेल. सांगितलं की हा, दा- दादा पुढे सांगू लागला, मग मी टाइम टेबल मध्ये खुणा केलेल्या सर्व स्टेशनांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना काय झालं, मॅडमचं गेलं का आता? त्याचा जो उल्लेख झाला ना त्याला. नाही, माझं आहे, येत नाही का आवाज? हा, नाही, ठीक आहे. तशीच तर तुझा मित्र जो द्वारका, त्यालाही केली आणि कलकत्त्याला आपल्या शेजारी पाजारी चौकशी केली. कळालं चित्रशी हकीकत निवेदन करण्याचे कबूल केले. म्हणजे त्यांनी काय केलं, परमहंसांच्या भावानी, मोठ्या भावानी, की जे काय झालं, म्हणजे त्यांचा जो चुलत भाऊ गेला होता परमहंसांसोबत, जतीनदा, तर तो एका दिवसात पळून आला होता. तर त्याला गाठलं त्यांनी आणि त्याला जेवायला बोलवलं घरी आणि गोड गोड बोलवलं, असं दाखवलं की मला काय म्हणजे चौकशी वगैरे असं काही करायचं नाही, पण प्रेमानं त्याच्याशी बोलून त्याच्याकडनं काढून घेतलं आणि बोलता बोलता त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. आणि पोलीस ठाण्यात जाऊन जे खूप नावाजलेले असतात ना पोलीस अधिकारी, की त्यांच्या चाणाक्ष नजरेतनं आणि चौकशीतनं काहीच सुटू शकणार नाही, अशा पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी नेमणूक करून त्या जतीनदाकडनं सगळी माहिती काढून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग जतीनदानं सगळं सांगून टाकलं की मी जेव्हा हिमालयात जाण्यास निघालो तेव्हा माझ्या मनात उच्च प्रतीचे विरक्तीचे विचार होते. मला अंतस्फूर्ती असे सांगे की तुला साधू संतांचे, गुरु महाराजांचे दर्शन घडणार. पण जेव्हा मुकुंदा सांगू लागला की हिमालयामध्ये गुहांमध्ये वाघ वगैरे आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यापुढे आपला नैसर्गिक स्वभाव विसरून आपल्या शेजारी मांजरासारखे बनतील, तेव्हा मात्र माझी घाबरगुंडी उडाली. भीतीने रोमांच उभे राहिले, मी घामाघूम झालो. मी विचार केला, मग काय समजा जर आमच्या योग समाधीच्या सामर्थ्याने या त्या वाघांच्या हिंस्र स्वभाव बदलला गेला नाही, तर ते काय घरातल्या माणसासारखे आमच्याशी प्रेमाने वागतील काय? माझ्या मनचक्षु पुढे ते चित्र उभे राहिले. वाघोबाच्या पोटात आम्हाला जबरदस्तीने ओढून घातलेले आहे व तेथे सुद्धा आमचा प्रवेश एकाच वेळी सबंध शरीराचा झालेला नसून शरीरातील निरनिराळ्या भागांचा टप्प्याटप्प्याने झालेला आहे. म्हणजे त्यांच्या समोर चित्र आलं त्या जतीनदांसमोर की वाघाने त्यांना खाऊन टाकले वेगळे वेगळे भाग करून, अशा पद्धतीने. मग जतीनदाने जो हा आजचा मध्येच पोबारा केला होता त्याचा मला फार राग आला होता, असं परमहंस म्हणतात. तो राग आता कुठेच पळाला, उलट त्याच्या बोलण्याने मला अगदी हसू आले. माझ्या भावाने दिलेले हे मजेदार वर्णन ऐकून मी असह्य झालेल्या माझ्या यातना पूर्णपणे विसरलो. पण मी कबूल करतो की जतीनदाला सुद्धा पोलिसांशी गाठ टाळता न आल्याचे ऐकून मला थोडेसे समाधान वाटले. कारण जतीनदा पळून गेला न सांगताच, म्हणजे यांच्या ह्याच्यात पहिला विघ्न तेच आलं. तर त्याचा राग त्यांना आलाच होता, पण त्यांना असं पण बरं वाटलं ऐकून की शेवटी जतीनदाला पण पोलीस ठाण्याला सामोरं जायला लागलं, म्हणून त्यांना थोडंसं समाधानकारक वाटलं. अनंतदा, तू अगदी मोजचा जन्मापासूनचा गुप्तचर आहेस. माझ्या मुद्रेवर जरा मौज वाटल्याची छटा होती, पण तितकाच त्याचा मला राग आला होता. आणि आता मी जतीनदाला सांगेल की तू जो मध्येच गुंगारा मारलास त्यात तुला आमची फसगत करावायची नसून तुझे स्वतःचेच रक्षण करण्याची फक्त सुज्ञ बुद्धी होती. आम्ही कलकत्त्याला घरी परत आलो. वडिलांना मला पाहिल्यावर अगदी भडभडून आले. अगदी आर्जवी स्वरात ते मला म्हणाले, निदान निदान तुझा हायस्कूलचा अभ्यास संपतोपर्यंत तरी तू एका ठिकाणी राहा. माझ्या गैरहजेरीत त्यांनी एक योजना आखली होती, स्वामी केवलानंद. मग आता त्यांनी केवलानंदांबद्दल सांगितलंय की केवलानंद कोण आहेत ते. तर केवलानंद
मी वडील भावाला नेहमी अनंत दा नावाने हाक मारित असे. दा किंवा दादा ही अक्षरे लहान भावंडे आपल्या वडील भावांच्या नावाशी शेवटी आदरार्थाने जोडतात. म्हणजे त्यांनी इथं अनंत दा असा उल्लेख केलाय, त्याच्याबद्दल सांगितले. आणि पुढं केवलानंदांची माहिती सांगितली की ज्यावेळी आमची भेट झाली त्यावेळी केवलानंदांनी संन्यास घेतला नव्हता, ते स्वामी झाले नव्हते. त्यांना शास्त्री महाशय या नावाने सर्व लोक हाक मारीत. लहरी महाशय आणि गुरु महाशय यांच्या नावांचा घोटाळा होऊ नये म्हणून मी ह्या माझ्या संस्कृत शिक्षकांचा त्यांच्या नंतरच्या संन्यास धर्मातील नावाने म्हणजे स्वामी केवलानंद या नावाने उल्लेख करीत आहे. त्यांचे चरित्र नुकतेच बंगाली भाषेमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. 1863 साली बंगालच्या खुलना जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आपल्या वयाच्या 68व्या वर्षी केवलानंदांनी देहत्याग केला. त्यांचे मूळचे गृहस्थ धर्मातील नाव आशुतोष चटर्जी असे होते. तर ह्या केवलानंद म्हणजे स्वामी केवलानंदांना शिकवण्यासाठी म्हणून त्यांच्या वडिलांनी म्हणजे परमहंसांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं केवलानंदांना की परमहंसांना तुम्ही संस्कृत शिकवा म्हणून त्यांची नेमणूक केली होती. तर या संत पंडितांनी त्यांनी रोज घरी येऊन जाण्यास सांगून ठेवले होते त्यांच्या वडिलांनी. हे बाबा तुला संस्कृत शिकवतील, आमच्या वडिलांनी अधिकार वाणीने आम्हास सुनावले. माझी धार्मिक तळमळ एका विद्वान तत्वज्ञानी पंडितांच्या उपदेशाने निवेल अशी वडिलांची आपली एक अपेक्षा होती. पण परिणाम उलटाच झाला. कारण ह्या शिक्षकांनी मला बौद्धिक खाद्य पुरवण्याच्या ऐवजी माझी परमेश्वर भेटीची उत्कंठाच अधिक प्रज्वलित केली. स्वामी केवलानंद हे लहरी महाशयांचे एक उच्च कोटीचे शिष्य होते. हे वडिलांना माहीत नव्हते. ह्या अद्वितीय गुरु महाराजांचे हजारो शिष्य होते. गुरुजींच्या दिव्य लोहचुंबकाच्या दर्दमनई अशा आकर्षणाने ते त्यांच्याकडे हळूच आकर्षित केले जात असत. लहरी महाशय हे केवलानंदांना ऋषी म्हणून संबोधित हे मला नंतर कळले. म्हणजे त्यांच्या वडिलांना पण त्या केवलानंदांबद्दल जेवढी माहिती नव्हती तेवढी माहिती परमहंसांना हळूहळू कळायला लागली. कारण दोघांचं जी काय आवड होती ती सेमच होती. म्हणजे यांना ऍक्च्युली नेमलं होतं केवलानंदांना संस्कृत शिकवण्यासाठी. तर परमहंस योगानंद म्हणतात ते बौद्धिक ज्ञान देण्याऐवजी ते परमार्थाचं ज्ञान द्यायला लागले. आणि मग त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगायला चालू केलं. लहरी महाशय त्यांचे गुरुमध्ये त्यांना ऋषी म्हणून बोलवायचे. ह्या सगळे त्यांचे डिस्कशन चालू झाले. मग गुरुजींच्या सुंदर चेहऱ्यावर भरगच्च केसांची वेलबुट्टी असायची. त्यांचे काळेभोर डोळे अगदी निष्पाप दिसत, अगदी लहान मुलासारखे पारदर्शक. त्यांची देहयष्टी लहान होती पण शरीराची हालचाल रेखीव व दृढ निश्चय दर्शवणारी अशी होती. त्यांची मुद्रा सौम्य व प्रेमळ व नेहमी असीम व गूढ अशा समाधी अवस्थेमध्ये दृढबद्ध अशी असायची. आम्ही कितीएक वेळा एकत्र क्रियायोगा ध्यानात मग्न असे बसत असू. बघा लहरी महाशय म्हणजे महाअवतार बाबांचे पुन्हा शिष्य, म्हणजे त्यांना क्रियायोगाची दीक्षा जी म्हटलं जातं की हे क्रियायोगाच्या ह्याच्यातले दीक्षेतले सगळे साधू संत आहेत. त्यातले लहरी महाशय. मग लहरी महाशयांचे म्हणजे केवलानंदांचे गुरु लहरी महाशय म्हणजे त्यांना क्रियायोगाची दीक्षा. आणि पुन्हा आपले परमहंस योगानंद पण क्रियायोगामधले. तर ते सांगतात की आम्ही किती एक वेळा एकत्र क्रियायोग ध्यानात मग्न असे बसत असू. प्राचीन धर्मशास्त्रावर केवलानंद हे एक अधिकारी पुरुष म्हणून विख्यात होते. त्यांच्या अगाध विद्वत्तेमुळे त्यांना शास्त्री महाशय ही पदवी प्राप्त झाली होती व त्याच नावाने त्यांना लोक ओळखत. पण संस्कृत मधील माझी प्रगती मात्र अगदीच जेमतेम होती. मी गद्य व्याकरणाकडे दुर्लक्ष करी आणि संधी मिळेल तेव्हा योग आणि लहरी महाशय यांच्यावरच बोलत असेल. एकदा गुरुजींनी आपल्या स्वतःच्या गुरूंच्या संबंधातील एक गोष्ट सांगून माझ्यावर मोठी कृपा केली. माझे नशीब चांगले, लहरी महाशयांजवळ 10 वर्षे राहण्याचा मला योग आला. म्हणजे हे केवलानंद सांगतायत. काशीला त्यांच्या घरी दररोज रात्री जाऊन मी यात्रेचे पुण्य पदरी पाडून घेईन. पहिल्या मजल्यावर एका लहानशा पडवीत गुरुजी नेहमी बसलेले असायचे. पाठीशी टेकावयास नसलेल्या एका लाकडी आसनावर ते पद्मासन घालून बसलेले असायचे. त्यांची शिष्यमंडळी त्यांना हार घालून त्यांच्या समोर अर्धवर्तुळाकार आकृतीत बसायची. त्यांचे नेत्र चमकत व दिव्य आनंद झाल्याने नाचू लागत. ते नेहमी अर्धोन्मिलित असे असायचे. अर्धोन्मिलित म्हणजे तुम्ही कधी महावतार बाबाजींचा फोटो बघितला असेल तर त्यांची जी नजर आहे ती सहस्रार चक्रावर असायची. म्हणजे ते अर्धोन्मिलित म्हणजे अर्धवट उघडलेले डोळे, जे की धड आपल्याकडे पण म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे पण बघत नाही आणि बघत पण नाही आणि बघत पण नाही, असं दोन्ही पण भासवणार. असं हे अर्धवट दुर्बिणीच्या भिंगातून आतील ते फार असे क्वचितच बोलत. एखाद्या वेळी एखादा भक्त त्यांच्याकडे सहाय्याची याचना करी तेव्हा त्यांच्याकडे मात्र ते दृष्टी केंद्रित करीत. आणि नंतर मग त्यांच्या तोंडून आश्वासनाचे शब्द एखाद्या प्रकाशाच्या झोतासारखे बाहेर पडत.
गुरु महाराजांनी माझ्याकडे दृष्टिक्षेप केल्यावर एक अवर्णनीय शांतता व प्रसन्नता माझ्यामध्ये उदित झाली. एका चिरंतन कमलापासूनच्या, एकच मिनिट, तर गुरु महाराजांनी माझ्याकडे दृष्टिक्षेप केल्यावर एक अवर्णनीय शांतता व प्रसन्नता माझ्यामध्ये उदित झाली. चिरंतन कमलापासूनच्या सुवासाने मी कोंदून गेलो. त्यांच्या सानिध्यात असणे, मग ते कित्येक दिवस एक शब्दही का न बोलत, म्हणजे अप्रतिम अनुभव. त्या अनुभवाने माझे माणसाचे वेगळे असे व्यक्तित्व बदलून जाईल. माझ्या चित्ताग्रतेमध्ये व्यत्यय आल्यासारखे जेव्हा मला वाटे, तेव्हा मी त्यांच्या चरणांशी ध्यान लावण्यास बसे. तसे बसल्यावर मनाच्या सूक्ष्मतम अवस्थांचा अनुभव घेणे शक्य होईल. म्हणजे इथं त्यांनी स्वतःबद्दल सांगितले. कोणी केवलानंदांनी लहरी महाशयांच्या सानिध्यात काय काय केलं किंवा काय अनुभव घेतले ते त्यांनी सांगितले. पुढे म्हणतात ते की लहरी महाशय धर्मग्रंथांचे नुसते पुस्तकी तात्विक टीकाकार नव्हते. दिव्य ग्रंथालयाच्या दालनात ते सुखेन्वय प्रवेश करीत. त्यांच्या सर्वज्ञतेच्या कारंजातून फेनरूपी शब्द व विचारांचे फवारे जोराने बाहेर पडत. वेदामध्ये, म्हणजे आता ते वेदाचं पण सांगितलंय की 4 जे वेद आहेत आपल्याला माहिती आहेत, 4 वेद आपल्या सनातनातले, तर त्याबद्दल इथं उल्लेख केलाय. तर वेदामध्ये पुरातन काळापासून जे प्रगल्भ तत्वज्ञान गुप्त असे ठेवलेले आहेत ते बाहेर काढण्याची अद्भुत अशी किल्लीच त्यांच्याजवळ होती. या प्राचीन धर्मग्रंथामध्ये चैतन्याच्या निरनिराळ्या स्तरांवरती श्लोकांविषयी कोणी काही स्पष्टीकरण विचारले तर ते स्मितपूर्वक द्यावयाचे. मी आत्ताच त्या स्तरांमधून लोकांमधून जाऊन येतो आणि तुला तेथील अनुभव सांगतो. अशा तऱ्हेने इतर सामान्य गुरूंपेक्षा एका नाट्यपूर्ण अशा विरुद्ध मार्गाने स्पष्टीकरण देत. इतर गुरु धर्मग्रंथ मुखोद्गत करतात व त्यातील तत्वे अनुभूती खेरीज नुसत्या वडंबरानेच स्पष्ट करतात. हे पहा, या पवित्र श्लोकाचा तुला येईल तसा अर्थ सांग पाहू. अशा पद्धतीने मितभाषी गुरुजी पुष्कळदा जवळच बसलेल्या शिष्याला उपदेशपर सांगत. मी तुझ्या विचारांना मार्गदर्शन देतो, म्हणजे तुझ्या तोंडून त्याचा बरोबर अर्थ बाहेर पडेल. अशा तऱ्हेने लहरी महाशयांच्या अनेक दिग्दर्शनांची नोंद झालेली आहे व अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासकांनी त्या टिपणांवर विस्तृत भाष्य केली आहे. गुरुजींना अंधश्रद्धा मान्य नव्हती. शब्द म्हणजे बाह्य कवच आहे. ते म्हणत परमेश्वराच्या अस्तित्वाची खात्री ध्यान मार्गाने आपला स्वतःचाच संपर्क साधून करून घ्यावी. बघा, पुन्हा इथं ध्यानाचा उल्लेख केलाय. आणि मगाशी मी सांगितलं मौनाचं जे की, तर लहरी महाशय पण मौन जास्ती प्रेफर करायचे. तर इथं पण त्यांनी सांगितलं की शब्द म्हणजे बाह्य कवच आहे आणि परमेश्वराच्या अस्तित्वाची खात्री ध्यान मार्गाने आपला स्वतःचा संपर्क साधून करून घ्यावी, असं लहरी महाशयांनी सांगितलं. भक्ताची समस्या कोणत्याही प्रकाराची असो ती उकलण्यासाठी गुरुजी क्रियायोगाचा उपाय सांगत. ही योग मार्गाची गुरुकिल्ली अशी आहे की मी जरी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास या देहात विद्यमान नसलो तरी हिची क्षमता कमी होणार नाही. म्हणजे त्यांना म्हणायचंय की मी जरी देहरूपी अवस्थेत प्रत्यक्षात जरी नसलो तरी ती जी क्षमता आहे तुम्हाला सांगण्याची ती काय कमी होणार नाहीये. केवळ तात्विक सिद्धांतापासून जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेसारखी ही प्रक्रिया मर्यादित सामर्थ्याची व नुसती ध्यानात ठेवून नंतर विसरण्यासारखी नाही. क्रियायोगाच्या सहाय्याने मोक्षाच्या मार्गाची अविरत वाटचाल करा. क्रियायोगाचे सामर्थ्य क्रियेच्या आचरणात आहे. म्हणजे क्रियायोगाबद्दल पुन्हा स्वरूपी घेतोय म्हणून मी इथं डिटेलमध्ये नाही सांगत आहे. तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्याबद्दल थोडंफार सांगेन. पुन्हा या बुकमध्ये पुढं डिटेलमध्ये क्रियायोगाच्या दीक्षेबद्दल सुद्धा आहे चॅप्टर, पुढे एंडला आहे ते. तर पुढे सांगितलं की मी स्वतः असे समजतो की परमेश्वराच्या शोधार्थ उद्युक्त झालेल्या मनुष्याला आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने मुक्ती मिळवण्याचा जो काही हमखास फलदायी मार्ग असेल तर तो क्रियायोगा हा होय. क्रियायोगा आचरल्याने सर्व मनुष्य मात्रांमध्ये सुप्त असलेला असा सर्व शक्तिमान परमेश्वर लहरी महाशयांच्या हाडामासाच्या शरीरात व तसेच त्यांच्या अनेक शिष्यांच्या शरीरात प्रकट झालेला आहे. केवलानंदांनी असे प्रत्यक्ष जिवंत उदाहरण देऊन आपल्या भाषणाचा समारोप केला. त्यांनी सांगितलं क्रियायोगाचं महत्व आणि क्रियायोगानं लहरी महाशयांसोबतच की बाकीच्या पण अनेक शिष्यांना पण म्हणजे ती अनुभूती आली आहे.
क्रियायोगाची. केवलानंदांच्या देखतच लहरी महाशयांनी येशू ख्रिस्तासारखा एक चमत्कार करून दाखवला होता. आमच्या संत सदृश गुरुवर्यांनी एके दिवशी एक गोष्ट सांगितली. त्यावेळी त्यांचे डोळे आमच्या समोर टेबलावर ठेवलेल्या संस्कृत पुस्तकापासून दूर कुठेतरी गेले होते. रामू नावाचा एक शिष्य आंधळा होता. त्याची मला नेहमी दया यायची. म्हणजे त्यांनी गोष्ट सांगितली चमत्कारिक परमहंसांना, केवलानंदांनी. तर एक 5 मिनिटात हा चॅप्टर संपतोय, एकच पेज राहिलंय आणि मग आपण ध्यान घेऊया. रामू नावाचा एक शिष्य आंधळा होता. त्याची मला नेहमी दया यायची. तो गुरुदेवांची अतिशय एकनिष्ठपणे आणि भक्तिभावाने सेवा करी. गुरु महाराष्ट्र प्रत्यक्ष परमेश्वर दिव्य तेज त्यांच्या ठाई झळकत असायचे. तर मग रामूच्या डोळ्यांना का दिसू नये? एक दिवस सकाळी रामूला याबाबत विचारायचे मी ठरवले. म्हणजे रामू नावाचा एक शिष्य, आंधळा शिष्य होता लारी महाशयांच्या इथे. आणि केवलानंद जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा ते बघायचे की तो रामू जो आहे तो किती एकनिष्ठपणे भक्तिभावानं गुरूंची सेवा करतोय. त्यांचा काय दोष आहे ना. कोण अनम्यूट आहे? प्रतिभा मॅडम. तर याबाबत केवलानंद काय म्हणतात की एक दिवस मी ठरवलं की त्या रामूला विचारायचं की तुला वाटत नाही का की आपल्या या गुरूंना, दिव्य तेज असलेल्या गुरूंना बघावं म्हणून. तर मग एक दिवस सकाळी रामूला याबाबत विचारायचं मी ठरवलं. पण तो आपल्यासारखा हाताने बनवलेल्या ताडपत्राच्या पंख्याने गुरुजींना वारा घालीत होता. शेवटी तो जेव्हा खोलीच्या बाहेर आला तेव्हा त्याला मी गाठले. रामू, तू किती दिवस असा आंधळा आहे? रामू, किती दिवस असा तू आंधळा आहेस? जन्मापासून महाराज. माझ्या डोळ्यांनी कधी सूर्याचे दर्शन घेतलेले नाही. आपले गुरुजी एवढे सर्व शक्तिमान, त्यांना खचित तुझ्यावर कृपा करता येईल. एकदा त्यांना विनंती करून पहा की, असं केवलानंदाने त्या रामूला सुचवलं. मग दुसऱ्या दिवशी रामू भीत भीत लहरी महाशयांच्या जवळ आला. आपल्या अतुल अशा आध्यात्मिक संपत्तीमध्ये शारीरिक शक्तीची आणखी वाढवावी म्हणून विनंती करताना शिष्याला जरा लाज वाटली. गुरुजी, साऱ्या ब्रह्मांडाचे तेज आपल्यामध्ये सामावलेले आहे. ते तेज माझ्या डोळ्यात आपण आणावे. सूर्याचा प्रकाश त्या तेजाहून कमी आहे खरा, पण तो माझ्या दृष्टीला दिसावा अशी माझी आपल्या पायांशी प्रार्थना आहे. रामू, मला अडचणीत टाकण्याकरिता कुणीतरी तुला तयार केलेले आहे. माझ्या ठिकाणी रोग व्याधी बरी करण्याची अशी काही शक्ती नाही. बघा, लहरी महाशयांनी म्हणजे मी बरा करतोय किंवा माझ्याकडे खूप शक्ती आहे म्हणजे त्यांनी कधीच असं म्हटलं नाही. किंवा ते म्हणतात की तुला कोणीतरी मला अडचणीत टाकण्याकरता हे सांगितले असं त्यांना कळलं. आणि ते म्हणतात की माझ्याकडे रोग व्याधी बरी करण्याची अशी काही शक्ती नाही आहे. महाराज, आपल्या ठिकाणी वास करीत असल्या परमेश्वर नक्कीच ती बरी करू शकेल. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की प्रत्येकाच्या आतमध्ये परमेश्वर आहे, तसंच माझ्या आतमध्ये पण आहे, पण मी काही बरी नाही करू शकत, तो परमेश्वर. मग तो रामू जो आहे त्यांचा शिष्य, तो चांगला व्यवस्थित ओळखून घेतो आणि तो म्हणतो की आपल्या ठिकाणी वास करत असलेला परमेश्वर ते नक्की बरं करू शकेल म्हणून. मग ते वेगळे रामू, परमेश्वराच्या शक्तीला मर्यादा नाही, जो म्हणजे लहरी महाशय म्हणतात ते वेगळं. आणि म्हणतात की रामू, परमेश्वराच्या शक्तीला मर्यादा नाही. जो निरनिराळ्या तारकांना द्युतिमान करतो आणि जीव पेशींना चैतन्ययुक्त करतो, तो नक्कीच तुझ्या डोळ्यांना दृष्टी देईल. गुरुजींनी रामूच्या कपाळाला 2 भुवयांच्या मध्येच स्पर्श केला. तुझे मन त्या ठिकाणी केंद्रित कर आणि 7 दिवस राम नामाचा जप कर. भगवान सूर्य आपल्या प्रकाशाची तुझ्याकरिता जरूर प्रभात करतील. बघा, म्हणजे त्यांनी त्यात पण स्वतःला श्रेय नाही घेतलं. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 2 भुवयांच्या मध्ये स्पर्श तर केला आणि काय केलं, तुझे जे मन आहे ते त्या ठिकाणी केंद्रित कर. म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये, ज्याला आपण आज्ञाचक्र म्हणतो, तर त्या 2 भुवयांच्या मध्ये मन केंद्रित कर म्हणून सांगितलं. आणि 7 दिवस राम नामाचा जप करायला सांगितलं त्यांनी. आणि भगवान सूर्य आपल्या प्रकाशाची तुझ्याकरिता जरूर प्रभात करतील. म्हणजे तुला ते दिसतील, सूर्य दिसेल असं त्यांनी, लहरी माशांनी त्या रामूला सांगितलं. आणि पहा काय चमत्कार, एका आठवड्यात त्याला दृष्टी आली. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ना 7 दिवस रामनामाचा जप कर म्हणून. तर म्हणजे त्यांनी ती जी काही चमत्कार केला होता तो त्यांच्या स्पर्शाने केला होता, पण त्याचं त्यांना स्वतःवर घ्यायचं नव्हतं. अहंकार यावा असं त्यांना वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं की तू त्याच्यासोबत 7 दिवस राम नामाचा पण जप कर आणि मग तुला दृष्टी येईल. तर हे जे काही उच्च स्तरावरचे साधू संत आहेत ना, ते कधीच कुठलीच गोष्ट मी केलं किंवा माझ्यामुळे झालं हा अहंकार येऊ नये म्हणून कायम म्हणजे मध्ये परमेश्वराला तरी घेतात किंवा असं काहीतरी साधना सांगतात की जेणेकरून ज्याला काही फायदा झालाय त्यालाही हे कळावं की त्यानं स्वतःहून जी काही साधना केली त्याच्यामुळे झालाय, फक्त मार्ग त्या साधूने दाखवलाय.
अशा पद्धतीने. आणि काय चमत्कार, एका आठवड्यात त्याला दृष्टी आली. अगदी पहिल्या प्रथम रामूने जगाचे दृश्य स्वरूप, उजळ स्वरूप पाहिले. सर्वज्ञ अशा गुरुजींनी आपल्या शिष्याला अगदी अचूकपणे असा रामनामाचा जप करण्यास सांगितला होता. कारण राम त्याचे इष्ट दैवत होते. रामूची श्रद्धा म्हणजे भक्तीने नांगरलेली जमीन. तेथे गुरुजींचे व्याधीनाशक अशा शक्तीचे बीज पेरलेले. त्याला अंकुर चांगला फुटला. केवलानंद नंतर काही वेळ स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी गुरुजींबद्दल आणखी प्रशंसोद्गार काढले. लहरी महाशयाने हे जे सारे चमत्कार करून दाखवले, त्यात त्यांनी अहंकार तत्वाचा कधीच प्रयोजन शक्ती म्हणून उपयोग केलेला नाही. बघा, म्हणजे मी आधीच जे सांगितलं ते पुढे एक्झॅक्टली वर्ड मध्ये त्यांनी शब्दात सांगितले की त्यांनी कधीच त्याचा अहंकार तत्वाचा कधीच प्रयोजन शक्ती म्हणून उपयोग केलेला नाही. मूळ अशा आधी व्याधीनाशक महाशक्तीला ते अनन्य भावाने शरण जात आणि त्या योगी ती शक्ती त्यांच्यामधूनही वाहू प्रतिभा लागली. मॅडम, कालच लहरी सॉरी महाशय म्हटलं आणि आज परत तुमचं अनम्यूट होतंय. किती वेळा? दोनदा झालं. कंटिन्यू करा मॅडम. लहरी महाशयाने अनेक माणसांना चमत्कार करून दाखवून व्याधीमुक्त केलेले होते, पण ती सारी माणसे शेवटी चितेमध्ये भस्मरूप झाली. पण प्रशांत अशी आध्यात्मिक ची शक्ती जी त्यांनी जागृत केली व ख्रिस्तासारखे शिष्य तयार केले, हेच त्यांचे संस्कृत कधीही आले नाही. केवळ त्यांनी मला त्याहूनही दिव्य अशी वाक्य रचना मात्र शिकवली. तर इथं हा चौथा चॅप्टर संपतोय. तर परमहंस म्हणतात की मला केवलानंदांनी म्हणजे संस्कृत शिकवण्यासाठी त्यांना नेमलं होतं वडिलांनी, पण मला संस्कृत कधीही आलं नाही आणि त्यांनी मला त्याहूनही दिव्य अशी वाक्यरचना मात्र शिकवली. म्हणजे आता तुम्ही आत्ताचं जे काही तुम्ही ऐकलं असेल शब्द आणि वाक्य, त्याच्यात त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल, लहरी महाशयांबद्दलचे जे चमत्कार, ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यातनं जे काही त्यांनी शिकवलं त्यावरून ते म्हणतात की त्यांनी मला संस्कृत नाही शिकवलं, पण म्हणजे मी शिकलो नाही, त्यांनी शिकवलं पण मी शिकलो नाही, पण दिव्य जी काही वाक्य रचना करायची असते ती मात्र मी केवलानंदांकडनं खूप छान शिकलो, असं परमहंसांनी या चॅप्टरच्या शेवटी म्हटलंय. तर अशा पद्धतीनं हे हिमालयात जातानासाठीची जी काही त्यांची विघ्न आली होती ते या चौथ्या चॅप्टर मध्ये त्यांनी खूप सुंदरपणे परमहंसांनी नमूद केलंय. ते आपण आज बघितलं. तर यातनं आपल्याला घेण्यासारख्या काय गोष्टी आहेत त्या मध्ये मध्ये मी डिस्कस केलेल्या आहेत. तरी पण मी सारांश रूपाने सांगेन की मूळ म्हणजे जो काही संकल्प करतो आपण, विचार करतो, त्यामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी सगळ्या बाजूंनी मदत होत असते. त्यामुळे जो काही आपण विचार करतो, जो काही संकल्प ठेवतो, तो विचारपूर्वक करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या चॅप्टर मध्ये परमहंसांचा जो काही निश्चय होता हिमालयात जायचा, कितीही संकट आली तरी तो त्यांचा निश्चय ढळला नव्हता. कारण त्यांचा जो संकल्प किंवा त्यांचा जो सोल पर्पज ते घेऊन आले होते तो त्यांनी पूर्ण जाणला होता. आणि तो सोल पर्पज जाणण्यासाठी जी साधना आवश्यक असते तेवढी साधना त्यांची झाली होती. आणि पुन्हा पुन्हा याच्यात लहरी महाशयांनी सुद्धा सांगितलंय की ध्यान ध्यान महत्वाचं आहे, साधना महत्वाची आहे. तर जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारून उत्तर मिळवतो तेव्हा आपल्याला परमेश्वराची भेट होते. हा उल्लेख त्यांनी इथं केलाय या चॅप्टर मध्ये. तर ध्यान तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यासाठीची साधना म्हणजे आता ते क्रियायोगाचा जे काही उल्लेख केलाय, क्रियायोगा हे महावतार बाबाजींनी ऍस्ट्रली त्यांना त्यांच्या साधनेमधनं मिळालेले ते सगळं नॉलेज होतं, ते त्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं आणि दीक्षा दिल्या त्याच्या. आणि अजूनही आत्ताही बऱ्याच शिष्यांना त्या दीक्षा मिळतात. आणि त्याची जी साधना जे जे लोक करतात आता सुद्धा, तर ती साधनेचं जे सातत्य ठेवलं तर अध्यात्मामध्ये खूप फास्ट मध्ये प्रगती होते. कारण त्याच्यात अशी ताकद आहे की जसं आपण ध्यानानं आपल्या मूलाधारात कुंडलिनी शक्ती एकवटली आहे, ती जशी जशी आपण साधना करू तशी तशी ती वर वर जाते. तिसऱ्या म्हणजे आपल्या थर्ड आय मध्ये जेव्हा येते तेव्हा आपल्याला इंट्युशन्स येणं, पुढच्या गोष्टी कळणं, सहस्त्रात जाते तेव्हा इनलायटन होणं, या गोष्टी होतात. तर ती जी काही शक्ती आहे ती वर वर येण्यासाठी म्हणजे आपलं आध्यात्मिक प्रगती होण्यासाठीची जी दीक्षा म्हटली जाते ती त्या क्रियायोगाच्या दीक्षामध्ये तशी तशी साधना आहे. तर त्याचा उल्लेख याच्यात केलाय. तर या क्रियायोगाच्या साधनेत सुद्धा आनापानसतीचा पार्ट आहे, एक स्टेप आहे आनापानसतीची. तर आपण जे काही शिकतोय ना आता ते ऑलरेडी एवढ्या ऍडव्हान्स लेवलला शिकतोय, फक्त तेच सातत्यानं करण्याची साधना करण्याची गरज आहे. तर मूळ जे काही शिकायचं आपल्याला यातनं आजच्या चॅप्टर मधनं त्याचे मी सारांश रूपानं तुम्हाला थोडीफार वाक्य सांगितलीत आता. आणि अजून एक गोष्ट सांगितली की आज आपण ऑलरेडी करणार आहे ऑरा स्ट्रॉंग करण्याचं ध्यान. तर ते तर होईलच,
प्लस आपण हेही लक्षात ठेवायचं ज्या काही गोष्टी निगेटिव्ह आजूबाजूला चालू आहेत, न्यूज चालू आहेत, तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचं मनन चिंतन करत बसायचं नाही, ऐकायचंय, सोडून द्यायचंय, अवेअरनेस मध्ये राहायचंय, जागृत अवस्थेत आपल्याला राहायचंय, आपली एनर्जी हायर लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला आपण ध्यान करणार आहोत आजचं थोडंसं वेगळं ध्यान आहे.